नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे डिटर्मिनंट अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ मॅट्रायसेस. इन प्रिव्हियस व्हिडिओ आपण मागचा जो व्हिडिओ पाहिला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रायसेस बद्दल बेसिक माहिती जी आहे ती करून घेतली, परंतु काही पार्ट जो आहे तो कंबाईन मध्ये डिटर्मिनंट मॅट्रायसेस म्हणून आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे, म्हणून तो उरलेला रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपल्याला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहायचा आहे. मित्रांनो, डिटर्मिनंट आपण 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड पासून पाहतोय, परंतु त्यावेळेला आपण ग्रामर मध्ये छोटासा पार्ट त्याचा पाहिला होता. 2x2 चं डिटर्मिनंट आपण पाहिलं होतं, परंतु आपण यात सुरुवातीपासून बेसिक पासून सगळं काही त्यात बघणार आहोत. A matrix is an arrangement of numbers and it has no fixed value. मॅट्रिक्सला फिक्स व्हॅल्यू नसते. मॅट्रिक्स ही फक्त नंबरची अरेंजमेंट असते. बट इन अ डिटर्मिनंट नंबर देयर इज अ नंबर, डिटर्मिनंटची काहीतरी व्हॅल्यू निघते. इट हॅज अ फिक्स्ड व्हॅल्यू, त्याला काहीतरी फिक्स्ड व्हॅल्यू असते. कशी तर आपल्याकडे जे आपण यापूर्वी जे पाहिलेलं आहे त्यांना त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते डिटर्मिनंट जे आहे ते अशा दोन व्हर्टिकल लाईन मध्ये आपण डिनोट केलं जातं, आणि या जे दोन बार आहेत त्यांच्या आत आपण जर 1x1 चं डिटर्मिनंट असेल, त्याची ऑर्डर 1x1 आहे म्हणजे रो आणि कॉलम 1-1 असेल, तर अशा प्रकारे डिटर्मिनंटची जे व्हॅल्यू आहे या ठिकाणी जो नंबर असेल तीच त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू a11 या प्रकारे आपण म्हणू शकतो, डिनोटेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए. आणि यात हे जे आपण डिटर्मिनंट आता पाहणार आहोत, आपल्याला महत्वाचं जे आहे ते म्हणजे 2x2 आणि 3x3. त्याची जी ऑर्डर आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 अँड ऑर्डर 3. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 काय असणार बघा मित्रांनो, तर इथे फक्त काय आहे, 4 नंबरांची अरेंजमेंट असेल. देयर आर 4 नंबर्स. सपोज फर्स्ट नंबर इज a11, सेकंड इज a12, थर्ड इज a21 अँड फोर्थ इज a22. या प्रकारचे नंबर्स असतील आणि इकडनं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे दोघींचं मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करताना याची जी व्हॅल्यू आहे, जसं आपण म्हटलो की डिटर्मिनंट हॅज अ फिक्स व्हॅल्यू, याला एक फिक्स व्हॅल्यू आहे. तर ती फिक्स व्हॅल्यू कशी आहे की या ठिकाणी हा a1 मल्टिप्लाय बाय a22 मायनस a21 मल्टिप्लाय बाय a12. या पद्धतीने आपण याचं सोल्युशन काढत असतो. हे 2x2 चं डिटर्मिनंट आहे. तेच जर समजा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आपल्याला फाइंड करायचं असेल, तर अशा वेळेला मात्र त्या ठिकाणी टोटल 9 एलिमेंट्स असतील, कारण 3x3 म्हटल्यानंतर या ठिकाणी एलिमेंट जे आहेत ते एका रो मध्ये 3 या पद्धतीने 3 रो त्या ठिकाणी असतील. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. या डिटर्मिनंटला कसं सॉल्व्ह केलं जातं पहा. तर याला सॉल्व्ह करताना हा जो आपला फर्स्ट एलिमेंट आहे a11 तो ऍज इट इज लिहायचा. नंतर हा त्याचा करस्पॉन्डिंग रो अँड करस्पॉन्डिंग कॉलम डिलीट करायचा आहे. डिलीट द करस्पॉन्डिंग रो अँड करस्पॉन्डिंग कॉलम. वी गेट द रिमेनिंग 4 numbers that are a22, a23, a32 and a33. Then start from negative side. ही प्लस नंतर मायनस परत प्लस या प्रकारे आपण त्या ठिकाणी साइन देतो. त्यानंतर टेक द सेकंड नंबर विच इज a12, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मधला हा एलिमेंट घ्यायचा आहे. दिस इज a12 and then take the determinant of remaining numbers by deleting the first row and the second column. म्हणजे हा करस्पॉन्डिंग त्या लाईन मधला हा जो रो आहे तो डिलीट करायचा, त्याच कॉलम मधला जो नंबर आहे कॉलम आहे तो डिलीट करायचा आहे. आणि मग रिमेनिंग नंबर्स विचारते a21, a23, a31 and a33. Then after that take the positive sign and then this is the last number which is a13. हा नंबर आपण या ठिकाणी कन्सिडर केला a13. Then delete the corresponding row and the corresponding column. Then the remaining 4 numbers are a21, a22, a31 and a32. This is the solving method of determinant of order 3. 3x3 चे डिटर्मिनंट आहे त्याला सॉल्व्ह करताना आपल्याला या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. बाकी हे आपल्याला माहिती आहे आता 2x2 चं डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह केलं जातं हे त्या पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं
आणि आपल्याला जे आहे ते डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 जे आहे ती डायरेक्टली मिळणार आहे। एवढं एक बेसिक डिटर्मिनंटचं आहे, सगळ्यात सुरुवातीचं बेसिक हे असणार आहे आपल्या डिटर्मिनंटचं। त्यानंतर मात्र महत्वाचे आहेत याच्या प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट। आता एक एक करून बघूयात आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट। प्रॉपर्टीज मध्ये खूप सारे लॉजिक आहेत जे आपल्याला पाहता क्षणी जे आहेत ते वापरता आले पाहिजेत, ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे की डिटर्मिनंट कशा टाईपचा आहे, कोणत्या स्वरूपातला आहे। तर सुरुवातीची जी प्रॉपर्टी आपली पहिली प्रॉपर्टी, सपोज देयर इज अ डिटर्मिनंट विथ एनी वन ऑफ रो और कॉलम। सपोज एखादा डिटर्मिनंट आहे त्याच्यातला एखादा रो किंवा एखादा कॉलम विच मे बी फर्स्ट सेकंड थर्ड, कुठलाही एक कॉलम जो आहे तो जर 0 असेल, यातला सपोज फर्स्ट रो असेल, फर्स्ट कॉलम असेल, सेकंड किंवा थर्ड किंवा फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो कुठलाही असेल, बाकी इतर नंबर असतील, सपोज इतर नंबर जरी असतील समजा 1 2 7 4 7 8 10 असे काहीतरी नंबर जरी असतील, तरीही आपण डायरेक्टली ही व्हॅल्यू जी आहे ती न सॉल्व करता युजिंग द प्रॉपर्टी वी कॅन राईट इट इज 0। त्याची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्टली 0 येईल, ही आपली फर्स्ट प्रॉपर्टी आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठलाही रो किंवा कुठलाही कॉलम असेल असं नाहीये की तो फर्स्ट रो किंवा फर्स्ट कॉलम असला पाहिजे। तुम्ही कुठल्याही कॉलम किंवा कुठल्याही रो मध्ये सलग सगळे एलिमेंट जे आहेत ते जर 0 असतील तर त्या ठिकाणी तो पूर्ण डिटर्मिनंट जो आहे तो 0 असणार आहे। नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, सपोज आपण इंटरचेंज केले रो अँड कॉलम, कुठला तरी म्हणजे जो एखादा डिटर्मिनंट दिलेला आहे आणि सपोज A11 A12 A13 हा रो आहे आपला फर्स्ट, सेकंड रो आहे A21 A22 A23 A31 A32 A33, देन आफ्टर इंटरचेंजिंग याची व्हॅल्यू चेंज होत नाही। आता सपोज इंटरचेंज दिस इज द रो अँड वी कॅन टेक इट इन द कॉलम और एलिमेंट्स। हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, हा दिस इज सेकंड रो, वी कॅन टेक इट इन द कॉलम, आणि हा जर उरलेला शेवटचा आहे A33, म्हणजे हा जो फर्स्ट रो आहे हा कॉलम मध्ये केलाय, रो कॉलम मध्ये केलाय। इंटरचेंजिंग केल्यानंतर सुद्धा याची जी व्हॅल्यू आहे ती रिमेन्स सेम, आपल्याला सेम व्हॅल्यू मिळते। म्हणजे जरी आपण त्या ठिकाणी ट्रान्सपोज जरी केला आपण डिटर्मिनंटचा तरी सुद्धा आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे ती रिमेन्स सेम मिळते। ही आपली पुढची प्रॉपर्टी आहे। त्यानंतर आपली पुढची प्रॉपर्टी आहे बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रॉपर्टी नंबर 3। You can see on the screen in detail. Third, बाजूला स्क्रीन वरती तुम्हाला डिटेल मध्ये दिसणार आहे की ते संपूर्ण रायटिंग स्वरूपात तुम्ही लिहू शकता। की तुम्हाला जर नोट काढायचे असतील तर तुम्ही बाजूला मी स्क्रीनवरती जे दाखवतो आहे ते लिहून घ्यायचं आहे प्रत्येक प्रॉपर्टी, आणि त्याच्यासोबत एखादं एक्झाम्पल तुम्हाला मिळेल। तर पुढची जी प्रॉपर्टी आहे, सपोज वी चेंज द पोझिशन ऑफ रो अँड कॉलम। सपोज आपण रो और कॉलम, एक कॉलमचा आपण एक रोचा सांगूयात, तर सपोज इथे ABCDEFGHI असा एक डिटर्मिनंट आहे आणि त्याला काय करतोय, चेंज करतोय फक्त रो आणि रो मध्ये। म्हणजे सपोज BEH आणि इकडे ADG, वी चेंज दिस। असं केल्यानंतर काय होईल मित्रांनो, इथे हा कॉलम समजा सेम आहे, परंतु जर समजा मी दोघी कॉलम मध्ये इंटरचेंजिंग केलेली आहे किंवा दोन रो मध्ये इंटरचेंजिंग केलेली असेल खाली वरती, सपोज याच मॅट्रिक्सला असं केलं आपण DEF ABCGHI, फक्त रो मध्ये इंटरचेंजिंग केली, कुठल्या तरी दो मध्ये, फर्स्ट सेकंड असला पाहिजे असं नाहीये। जर समजा आपण इंटरचेंजिंग केली त्यांच्यामध्ये तर अशा वेळेला आपल्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे, समजा याची व्हॅल्यू जर समजा तुमची D येत असेल तर याची व्हॅल्यू जी आहे ती -D येणार, म्हणजे फक्त निगेटिव्ह साईनने चेंज होणार आहे। साइन सपोज दिस इज पॉझिटिव्ह D, then this is -D, if this is negative then this is positive, म्हणजे साइनने फक्त चेंज केली जाईल होईल आपण ती डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर सॉल्व्ह केली तर। ही एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर 3। नेक्स्ट प्रॉपर्टी 4, याच्या प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो, ह्या आपल्याला एक्झाम मध्ये इथेच नाही, JEE असो किंवा MST CET असो अशा ठिकाणी आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करत असताना या शॉर्टकट टिप्सचा त्या ठिकाणी यूज होतो। डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टी वापरून आपण डिटर्मिनंट शॉर्टली
चांगल्या प्रकारे सोडवू सुद्धा शकतो, म्हणून नक्की ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी असेल प्रॉपर्टी नंबर 4. इथे फक्त काय मित्रांनो बघा, इथे जर समजा दोन कुठलेही रो और कॉलम दोघींसाठी लागू होत आहे, दोन रो किंवा कॉलम सेम असते, सपोज ABC, दिस इज द फर्स्ट रो अँड ऑफकोर्स सेकंड रो इज ABC अँड द थर्ड इज DEF, किंवा दोन कॉलम जरी इक्वल असतील, सपोज ABC DEF अँड ABC, अगेन दोन कॉलम इक्वल आहेत, दोन रो इक्वल आहेत, असं जरी असलं तरी पण तुमचं येणारं जे आन्सर आहे डिटरमिनंट त्यावेळेस 0 असणार आहे. अशी आपली पुढची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपल्या काही प्रॉपर्टीज अशा आहेत की ते ऑपरेशन्स आहेत डिटरमिनंट वरचे. डिटरमिनंट आपण काही गोष्टी ऑपरेट करू शकतो, जसं की फॉर एक्झाम्पल डिटरमिनंट आहे आणि डिटरमिनंटच्या एका नंबरला k ने मल्टिप्लाय केलेला आहे, एका रोला k ने मल्टिप्लाय केलेला आहे. सपोज या टाइपचं एक मॅट्रिक्स आहे आपलं, डिटरमिनंट आहे, आणि इथे आपण प्रत्येक रोला k जर मल्टिप्लाय आहे, आता कॉन्स्टंट नंबर त्याचा मल्टिपल असेल किंवा आपण त्याचे फॅक्टर्स पाडत असू, तर अशा वेळेला हा पूर्ण फॅक्टर जो आहे तो आपण याच्या बाहेर काढू शकतो आउट ऑफ डिटरमिनंट. फक्त एक लक्षात ठेवा, इथे असं नाहीये की कुठल्याही रोला एखादा मल्टिपल असेल तो काढू शकतो. आणि सपोज जर या ठिकाणी प्रत्येक याच्यामधून कॉमन निघत असेल, समजा इथून k निघतोय, इथे सुद्धा k आहे, इथे सुद्धा k आहे, तर तरी सुद्धा आपण तिघी प्रत्येक रो मधून प्रत्येक याच्यामधून आपण एक एक कॉमन काढू शकतो, जर त्या ठिकाणी कॉमन निघण्यासारखी व्हॅल्यू असेल किंवा तो स्केलर मल्टिपल असेल अशा वेळेला. किंवा हेच जर समजा रो ऐवजी कॉलम मध्ये जरी असलं तरी मिनिंग सेम आहे. कुठल्या तरी एकाच कॉलम मध्ये मल्टिपल असतील, सपोज असं नसता, असं जरी राहिलं असतं k आणि इथे k, फक्त एकाच कॉलमला एका नंबरने मल्टिप्लाय, तरी सुद्धा आपण त्याला एकाचदा कॉमन काढणार. आणखी एका कॉलमला असेल, दुसऱ्या आणखी परत तिसऱ्याला असेल, सपोज वेगवेगळे नंबर्स असतील मल्टिप्लाय त्याला, तर आपल्याला समजा इथे k आहे, y आहे, x आहे, मल्टिप्लाय, तर आपण ते बाहेर कॉमन काढू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल एक साधं सिंपल एक्झाम्पल घेतो, इथे k आहे, इथे x y आहे मल्टिप्लाय, आणि इथे x आहे. तर या प्रत्येक कॉलमचा एक आपण बाहेर काढतोय, तीन एलिमेंटचा मिळून, आणि मग k इंटू y इंटू x हा तुम्हाला ओव्हरऑल डिटरमिनंटच्या बाहेर जी आहे ती व्हॅल्यू करता येणार आहे. ही आहे आपली पुढची प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी बघा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6. प्रॉपर्टी नंबर 6 काय बघा. आता सपोज या ठिकाणी दोन नंबर आहेत, इथे a प्लस b आहे, नंतर c प्लस d आहे, आणि e प्लस f आहे, आणि इथे काहीतरी नंबर्स आहेत a1 b1 c1 a2 b2 आणि c2 असे काहीतरी नंबर्स असतील. तर या दोन नंबरची सम दिसते फर्स्ट रो मध्ये, नॉट ओनली इन फर्स्ट रो. सपोज हीच कंडिशन सेकंड रो मध्ये असेल, थर्ड रो मध्ये जरी असेल, तरी सुद्धा आपण यांना सेपरेट करू शकतो युजिंग a d f a1 b1 c1 a2 b2 c2 युजिंग दिस प्रॉपर्टी आपण सेपरेट करू शकतो. म्हणजे हा इथे उरलेला जो पार्ट असला हा फर्स्ट नंबर सम करतानाचा फर्स्ट नंबर आहे ACE first number, and then the second column is second determinant is B D F, and this is A1 B1 C1 A2 B2 C2. अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याला सेपरेटली ऍड करून, जरी कुठल्या तरी दोन याच्यामध्ये असेल तरी सुद्धा, आता कुठल्या तरी एक बघा फक्त एकाच रो मध्ये आहे हे एलिमेंट्स, तरी आपण त्यांना एक्सपांड करू शकतोय दोन डिटरमिनंट मध्ये. म्हणजे या ठिकाणी हा प्लस साइन असेल तर प्लस, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, अशा पद्धतीने जे आहे ते आपण सेपरेट करू शकतो, एक्सपांड करू शकतो त्या डिटरमिनंटला. त्यानंतरची एक प्रॉपर्टी आहे, तीही अगदी महत्वाची प्रॉपर्टी आहे. आपण ऑपरेट करू शकतो. कसं ऑपरेट करू शकतो बघा. आता इथे आपल्याकडे समजा A11 A12 A13 या प्रकारचं डिटरमिनंट आहे, A21 A22 A23 A31 A33 आणि A32 A33. तर ह्या डिटरमिनंट आपण काय करू शकतो, आपण जरी ऑपरेट केलं याच्यावरती, समजा फॉर एक्झाम्पल मला फर्स्ट रो याच्यावरती काहीच ऑपरेट करायचं नाही, सेकंड रो वरती काही अप्लाय करायचं नाही समजा, परंतु थर्ड रो वरती मी अप्लाय करताना असं करतोय की A31 प्लस K मल्टिप्लाय बाय A11. म्हणजे मी काय केलं बघा, हा जो रो आहे लास्ट वाला A31 त्याच्यामध्ये ऍड करतोय A11, पण त्याला कशाने तरी मल्टिप्लाय करतोय सेम नंबरने.
तर सेम तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये करू शकता, तरी सुद्धा डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती बदलणार नाही. फक्त करस्पॉन्डिंग फर्स्ट रो मधला करस्पॉन्डिंग एलिमेंट घेतला A11, इथे फर्स्ट रो मधला करस्पॉन्डिंग एलिमेंट घेतलाय A12 आणि लास्ट मध्ये सुद्धा A33 प्लस K इंटू A13 अशा पद्धतीने जे आहे बाकी एलिमेंट जे आहेत त्यांच्याच पोझिशनला लिहायचे A22 A13 A23. आपण ज्याच्या संबंधित एलिमेंट बद्दल ज्या ठिकाणी ऑपरेट करणार आहोत तोच एलिमेंट वरती ते अप्लाय होईल, बाकी ऍज इट इज राहतील. हे जर दुसऱ्या ठिकाणी अप्लाय केला असेल तर तो पण त्यावेळेला चेंज होईल. हे डिपेंड करतं की आपल्याला ते ऑपरेट करताना रिक्वायरमेंट नुसार आपण ऑपरेट करत असतो. तर ही ती पुढची प्रॉपर्टी आहे. पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत बघा, आता तुम्हाला मागच्या याच्यामध्ये आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स शिकलो होतो. जर ते स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल आणि त्याचा जर डिटर्मिनंट काढायचा आहे आपल्याला, तर पुढची प्रॉपर्टी जी अशी आहे की एखादं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ज्याचे डायगोनल एलिमेंट जे ते 0 असतात, ते 3x3 ऑर्डरचं डिटर्मिनंट असेल स्क्यू सिमेट्रिक, तर याचा सुद्धा डिटर्मिनंट जो आहे तो ऑलवेज 0 येतो. या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर आणखी महत्वाची प्रॉपर्टी आहे की दोन डिटर्मिनंटचा प्रॉडक्ट घेतला आपण मॅट्रिक्सचा, तो प्रॉडक्ट घेतल्यानंतर किंवा सेपरेटली, म्हणजे एखादा दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतला, त्या प्रॉडक्ट घेऊन त्याचं डिटर्मिनंट फाइंड केला. लिसन केअरफुली. दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतला, त्या प्रॉडक्टचा डिटर्मिनंट फाइंड केला, किंवा त्या दोन्ही मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट सेपरेटली जरी सॉल्व्ह केले तरी सुद्धा त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो आणि हा एक्झॅक्टली सेम तुम्हाला मिळतो. म्हणजे याचा काय अर्थ होतोय, ही कम्युटेटिव्ह आपली ही आहे, त्याला सेपरेट करू शकतो आपण. प्रॉडक्ट ऑफ ए बी चा डिटर्मिनंट इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाय बाय डिटर्मिनंट ऑफ बी. कारण आपण मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेतो, डिटर्मिनंटचा प्रॉडक्ट नाही घेतो. तो नंतर म्हणजे डायरेक्ट ती व्हॅल्यूच आहे ती, अशी त्याला आपण अशी ऑपरेट करून नाही घेत. डिटर्मिनंट मात्र आपण प्रॉडक्ट कसा शिकलोय ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे. आणि अजून काही डिटेलमध्ये पाहायचं असेल तर माझा मॅट्रिक्स या चॅप्टरवरती जे आपले मॅथ फर्स्ट आहे 12th स्टँडर्डचं स्टेट बोर्ड, त्यावरचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी माझा रेकॉर्डेड आहे. तर तो व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला तुम्ही जाऊन बघू शकता. मॅट्रिसेस त्यात खूप काही डिटेलमध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांचा वापर आपण जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करताना 100% करणार आहोतच. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे ते जर समजा एखादा नंबर आपण के आणि ए त्याला याचा डिटर्मिनंट काढला काय, किंवा हा कॉन्स्टंट के जो आहे तो आपण डिटर्मिनंटच्या बाहेर जो आहे तो काढू शकतो. या प्रकारची ती प्रॉपर्टी आहे. आणि एक प्रॉपर्टी जी आपण मागचे जे लेक्चर आपण घेतलेलं आहे मॅट्रिसेस वरती त्याच्यामध्ये वापरलेली आहे. जर समजा एबी इक्वल टू बीसी असेल, एबी इक्वल टू बी सीबी असेल समजा, तर बीबी हा जो आहे तो कट होऊ शकतो. फक्त त्याला कंडिशन असेल की बीचा जो डिटर्मिनंट आहे तो नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. अशाच कंडिशन मध्ये जे आहे त्याला आपण कट करू शकतो. ही पण प्रॉपर्टी आपण जी आहे ती त्यावेळेला वापरलेली होती. अशा प्रकारे मित्रांनो हे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला डिटेलमध्ये वापरायच्या आहे. आपण जसं म्हटलं सुरुवातीलाच की आपण मागील व्हिडिओमध्ये किंवा मागील लेक्चरला आपण मॅट्रिसेस पाहिलेला आहे, परंतु काही पार्ट जो आहे तो आपला रिक्वायर्ड एक्झाम मध्ये जे विचारलेले एक्झाम्पल्स आहेत तो बाकी होता. तर तो आता आपण थोडा तो सुद्धा भाग घेणार आहोत मॅट्रिसेसचा. मित्रांनो आपण डिटर्मिनंटचा छोटासा पार्ट होता तो पाहून घेतला, कारण त्याचा आपल्याला काही ठिकाणी जे आहे ते यूज करायला लागणार आहे डिटर्मिनंटचा. तर आता आपण परत एकदा बोलूयात आपल्या मॅट्रिसेसकडे. जो रिमेनिंग भाग आपला बाकी होता, तर आपण मल्टिप्लिकेशन शिकलेलो होतो, मल्टिप्लिकेशन पर्यंत आलेलो होतो. त्यानंतर त्यापूर्वी आपण ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिलेलं आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं आहे, आणि लास्ट टॉपिक आपण मल्टिप्लिकेशन घेतला. परंतु त्याच्यानंतर आपण डिव्हिजन घेतलेली नाही. मग डिव्हिजन ऐवजी जे आहे ते आपण या ठिकाणी इनव्हर्स वापरतो. थोडं शॉर्टमध्ये मी त्या ज्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे ते सांगितलेलं होतं. मग जर आपल्याला इनव्हर्स काढायचा असेल, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स, तर आधी आपल्याला मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा मिनिंग काय आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्सचा, तर ज्या वेळेला दोन मॅट्रिक्स आहेत कुठले तरी त्यांचा आपण प्रॉडक्ट घेतोय आणि तो प्रॉडक्ट जो आहे तो जर आय येत असेल, आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स, दोन कुठल्याही मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट जर आय येत असेल तर अशा वेळेला हे दोघीही मॅट्रिक्स जे आहेत ते एकमेकांचे इनव्हर्स असतात. इनव्हर्स असतात. मग आपण त्याला नोटिफिकेशन मध्ये कसं लिहितोय, तर हा बी न लिहिता ए चा ए इनव्हर्स, या दोघींचा प्रॉडक्ट इज इक्वल टू आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स. हे इकडनं पण होणार आहे किंवा तिकडनं पण, ए इनव्हर्स इंटू ए जरी केला तरी सुद्धा तुम्हाला आयच मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला दोघींचा प्रॉडक्ट जो आहे म्हणजे ए बी मल्टिप्लाय बाय बी ए हा जरी असला, ए इंटू बी किंवा बी इंटू ए,
तरी सुद्धा हा तुम्हाला ऑलवेज आय मिळतो. याच कंडिशनमध्ये ते दोघीही एकमेकांचे जे आहेत ते इन्व्हर्स असणार आहेत. ही झाली इन्व्हर्सची डेफिनेशन. परंतु आपल्याला इन्व्हर्स एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जर फाइंड करायचा असेल तर त्याच्या काही कंडिशन्स आहेत. हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला डिटर्मिनंट ऑफ ए जो आहे तो नॉन झिरो असेल, म्हणजे नॉन सिंग्युलर. त्याला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असं पण म्हणतो. याला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स त्यावेळेला म्हणतो आपण जेव्हा ते नॉन सिंग्युलर असेल. कारण जर ते सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर ते त्याचा डिटर्मिनंट जे आहे तो झिरो होईल. तो झिरो झाल्यामुळे या ठिकाणी आपण त्याचे जे इन्व्हर्स आहे तो फाइंड करू शकणार नाहीत किंवा तो व्हॅलिड असणार नाही. म्हणून अशा वेळेला जे आहे ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे, महत्वाचा पॉइंट, की या ठिकाणी आपण इन्व्हर्स तेव्हाच फाइंड करू शकतो ज्या वेळेला त्या दोघी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जो आहे तो नॉन झिरो असणार आहे. मग आता हे समजलं आपल्याला. आता इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन कळली, त्याची कंडिशन कळली आहे. आता इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे मेथड ऑफ फाइंडिंग द इन्व्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपल्याला मेथड पाहिजे की त्याला कुठल्या कुठल्या मेथडने आपल्याला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढता येतोय. यात दोन मेथड्स आहेत. त्याच्यापैकी जी एक ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे ती माझ्या मते आपल्याला इथे आता घ्यायची गरज नाही. इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे, कारण येणाऱ्या एनडीएच्या एक्झाममध्ये या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन करून त्याला सॉल्व्ह करायची गरज नाही. कुठलीही एक मेथड वापरून आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. तर दोघी मेथड शिकायची गरज नाहीये. आणि ॲडजॉईंट मेथडने शॉर्टमध्ये जर आन्सर येत असेल तर आणखी विनाकारण ती ट्रान्सफॉर्मेशन मेथडने जायचं आणि लॉंगेस्ट मेथडला जाण्याची गरज नसल्यामुळे आपण फक्त ॲडजॉईंट मेथड शिकणार आहोत. परंतु हा जो वर्ड तुम्ही माझ्यातून आता ऐकलाय ॲडजॉईंट, हा नुसता ॲडजॉईंटच्या पाठीमागे खूप काही आहे. तिथून आपल्याला ॲडजॉईंटकडे पोहोचायला लागणार आहे. म्हणजे आपल्याला जर समजा ॲडजॉईंट काढायचा असेल तर त्यासाठी काय करायला लागणार ते एक एक स्टेप बाय स्टेपने आपण बघूयात. सगळ्यात इम्पॉर्टंट बघायला लागणार आहे तुम्हाला ते म्हणजे मायनर्स ऑफ इलेमेंट्स. आपल्याला त्या इलेमेंटचे मायनर्स कसे काढायचे आहेत ते बघायचं आहे. त्यानंतर त्याचे कोफॅक्टर्स कसे काढले जातात, कोफॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स, त्या इलेमेंटचे कोफॅक्टर्स कसे काढले जातात. आणि थर्ड त्याच्यानंतर त्याचा ॲडजॉईंट काढला जातो, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सचा आपण ॲडजॉईंट काढतोय. आणि मग त्यानंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने जे आहे ते आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा, गिव्हन मॅट्रिक्सचा जो आहे तो इन्व्हर्स फाइंड करू शकतो. परंतु आता हे संपूर्ण जे मी टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत ते मी एकाच एक्झाम्पलच्या माध्यमातून संपूर्ण तुम्हाला एकाच वेळी समजावून देतो, म्हणजे जेणेकरून सगळे टॉपिक एकाच एक्झाम्पलमध्ये इन्क्लूड होतील. बघूयात सुरुवातीपासून. आपण सुरुवातीला आपलं जनरल मॅट्रिक्स जे आहे, डिटर्मिनंट जो आहे त्याचा फाइंड कसा करायचा ते आपल्याला सगळ्यांना आता समजलेलं आहे. फक्त जे जनरल मॅट्रिक्स आहे आपलं A11, A12, A13, 3x3 एक्झाम्पल घेतोय आपण. A21, A22, A23, A31, A32, A33 असे एक मॅट्रिक्स कन्सिडर केलाय. हे जनरल मॅट्रिक्स याचा आपल्याला मायनर्स काढायचे आहेत. तर मायनर्स काढताना एक साधी सिंपल लक्षात ठेवा गोष्ट, मायनर्सला आपण M11 ने डिनोट करतो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा मायनर. याचा जो मिनिंग आहे तो असा होतो मायनर ऑफ इलेमेंट A11, म्हणजे या इलेमेंटचा तो मायनर निघणार आहे. आणि तो कसा निघणार आहे, लिसन केअरफुली. हा जो करस्पॉन्डिंग रो आहे तो आणि करस्पॉन्डिंग कॉलम आहे हा डिलीट करायचा आणि जे उर्वरित तुमचे 4 इलेमेंट्स आहेत. इन केस ऑफ 2x2 मॅट्रिक्स ओनली देर आर 4 इलेमेंट्स. First row, first column delete. Then this is the minor of A11. This is the minor of A12. This is the minor of A22. हे लक्षात घ्या. अतिशय शॉर्ट मध्ये सांगतोय हे, मी पुन्हा एक्सप्लेन करणार नाही. इथे सरळ सरळ दिसतंय की हा A11 जो आहे जर 4x4 चा मॅट्रिक्स असेल तर एकदम इझिली फाइंड करू शकतो आपण मायनर्स. कसे तर A11 चा हे रिमेनिंग करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम गेल्यानंतर जो रिमेनिंग इलेमेंट आहे A22, हे फक्त कंडिशन आहे 2x2 चं मॅट्रिक्स असताना. म्हणजे 2x2 ला फार मोठं टफ काम नाही. 2x2 साठी आपण एकदम इझिली एक्सप्लेन करू शकतो, त्यामुळे इझिली समजून घेऊ शकतो. त्यामुळे सहज इथे समजून घ्या, पुन्हा ते डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही. तर त्याच्यामुळे हेच एकमेकांचे जे आहेत त्यावेळेला ते मायनर्स असतात. परंतु इन केस ऑफ 3x3 मॅट्रिसेस अशा वेळेला मात्र आपल्याला काय करायचं आहे, हा जो फर्स्ट रो आहे हा फर्स्ट कॉलम डिलीट करायचा आणि हे जे रिमेनिंग 4 इलेमेंट्स आहेत ते लिहिणार आहात तुम्ही इन डिटर्मिनंट. आणि हा असेल तुमचा मायनर ऑफ इलेमेंट A11.
ऑफकोर्स वी फाइंड द फर्स्ट मायनर M11 ऑफ इलेमेंट A11. देन देर आर टोटल इन 9 एलिमेंट्स. जर 9 एलिमेंट्स आहेत तर ऑफकोर्स मायनर्स इज ऑल्सो 9. तुम्हाला मायनर्स पण 9 मिळणार आहेत. मग आपण असं एक एक समजून घेऊयात प्रत्येकाचा मायनर्स कसा काढायचा आहे ते. ठीक आहे. बाकी मी आता एक तुम्हाला जर अंडरस्टँडिंग झाली असेल तर मी बाकीचे फास्ट घेऊ शकतो. मायनर ऑफ इलेमेंट A12. आता A12 इलेमेंट हा आहे, याची जी पोझिशन आहे, हा जो इलेमेंट आहे याचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम डिलीट केला तर तुम्हाला 4 एलिमेंट्स मिळतात. राईट दॅट इन डिटर्मिनंट A31 A33. हा असेल तुमचा मायनर. नेक्स्ट M13. आपल्याला या इलेमेंटचा जर मायनर काढायचा असेल तर मायनर ऑफ इलेमेंट A13. हा A13 इलेमेंट आहे आणि आता इथे हा करस्पॉन्डिंग रो गेला, हा कॉलम गेला, तर रिमेनिंग नंबर्स आहेत. राईट दॅट इन डिटर्मिनंट A21 A22 and A31 A32. Exactly same way M13 is equal to म्हणजे मायनर ऑफ इलेमेंट A 21 सेकंड रो फर्स्ट कॉलम 21. आता सेकंड रो फर्स्ट कॉलमचा हा इलेमेंट आहे, याचा हा करस्पॉन्डिंग रो आणि हा करस्पॉन्डिंग कॉलम. रिमेनिंग 4 नंबर्स आर A12 A13 A32 and A33. व्यवस्थित बघा, मी हा रो गेला, हा कॉलम गेला, तर हे 4 एलिमेंट उरले ते लिहिले इथे. तसं सेकंड रो सेकंड कॉलम मधले एलिमेंट्स बघा. आता मायनर ऑफ A22 काय येईल बघा. A22 याचे मायनर म्हणजेच आता हा करस्पॉन्डिंग रो, हा करस्पॉन्डिंग कॉलम आहे. तर रिमेनिंग नंबर्स आर A11 A13 A31 आणि A33. सेकंड रो थर्ड कॉलम याचा मायनर काढायचा आहे, तर काय होईल इथे मायनर ऑफ इलेमेंट A23 काय येईल बघा. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे हा करस्पॉन्डिंग रो करस्पॉन्डिंग कॉलम इथे येईल A11 A13 A31 and A32. Is that correct? Second row third column A11 A12 sorry 1 2 A31 and A32 correct. Next M31 is equal to minor of A31. मायनर ऑफ A31 काय येईल बघा. आता मायनर ऑफ A31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम. रिमेनिंग नंबर्स आर A12 A13. समजलेला असेल आता नक्की, तर याच्यामुळे हे थोडंसं मी आता फास्ट घेतोय. M32 इज इक्वल टू मायनर ऑफ A32 इक्वल टू काय बघा इथे A32 थर्ड रो आहे आणि सेकंड कॉलम आहे. म्हणजे रिमेनिंग नंबर्स आर A11 A13 A21 and A23 and the last number is M33 is equal to minor of A33 is equal to काय येईल बघा इथे थर्ड रो थर्ड कॉलम A11 A12 A21 A22. अशा पद्धतीने जे आहे आपण मायनर्स काढू शकतो. आपण सुरुवातीला लिहून घेतलं, पहिले मायनर काढायचे, नंतर को फॅक्टर्स काढायचे आणि त्यानंतर मग ऍडजॉइन काढायचं आणि ऍडजॉइन नंतर मग आपल्याला मिळणार आहे A इनव्हर्स. परंतु हे जर आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण स्टडी करतो आहोत तर अशा तुम्हाला थोडं शॉर्टकट जायला लागतं. म्हणून अशा वेळेला एवढं मांडत बसायचं नाही. शॉर्टकट हे बघा तुम्हाला समजावं म्हणून आपण लॉंगेस्ट मेथडने जातोय. परंतु एकदा अंडरस्टँडिंग झाले की हे सगळं तुम्हाला शॉर्ट मेथडने जायचं आहे. मग शॉर्ट मेथड काय, तर आपलं पुढचं बघूयात आपण को फॅक्टर्स. को फॅक्टरसाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. Cij इज इक्वल टू -1/i+j इंटू MIJ. अगदी सोपा फॉर्म्युला आहे. ते बघायला तुम्हाला असं वाटत असेल की I+j वगैरे काय आहे, तर इथे हा ith रो आणि jth कॉलम असतो आणि ही जी सम दिसते तुम्हाला I+j म्हणजे ह्या दोघांची ती सम आहे. आणि -1/2 आहे याचा काय अर्थ होतो, एक तर ती निगेटिव्ह साइन असेल किंवा पॉझिटिव्ह साइन असेल, याच्यावर काही नाहीये. कारण -1 चा स्क्वेअर क्यूब रेस टू तुमचा मॅक्झिमम 6 पर्यंत जाणार आहे. म्हणजे -1/2 तुम्ही 1 केला काय, 2 केला काय, 3 केला काय, 4 केला काय, 5 केला काय, आन्सर तुम्हाला ऑलवेज जे आहे ते 1च मिळणार आहे. फक्त ते एक तर -1 मिळेल किंवा +1 मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त ते निगेटिव्ह साइन इंडिकेट करत आहे, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह. मग अशा वेळेला करायचं काय आहे, तर इथे जे तुम्हाला दिसतंय त्यांची सम जी आहे
1 + 1 ही 2 होते, 1 + 2 3 होत आहे, 1 + 3 4 होत आहे, 2 + 1 3 होत आहे, 2 + 2 4, 2 + 3 जे आहे ती 5 होत आहे, अप टू 3 + 3 6. 6च्या वर तुमचा रेस टू पॉवर इंडेक्स जी आहे ती जाणार नाही. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतोय की तुम्हाला येणारं जे आन्सर आहे ते चेक करायचं याच्यावरूनच. 1 + 1 2 होतोय ना, त्याला फक्त मल्टिप्लाय आहे मायनर, म्हणजे याचा अर्थ समजा मला C11 काढायचा आहे तर -1 = 1 + 1 येईल आणि हा इथे M11 येईल. म्हणजे याचा अर्थ 1 + 1 2 होतो, हा स्क्वेअर केला हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आन्सर मिळणार आहे स्वतः तेच मायनर्स, जो त्या स्पेसिफिक एलिमेंटचा मायनर होता तोच आपल्याला त्यावेळेला मिळणार आहे जेव्हा -1⁻² झाला. याच पद्धतीने जर तो ⁻⁴ झाला किंवा ⁻�6 झाला तर अशा वेळेला देखील मायनर जो आहे तोच तुमचा कोफॅक्टर असणार आहे. म्हणजे इथे फक्त तुमचे किती मायनर्स आणि कोफॅक्टर्स बदलणार आहेत. ऑफकोर्स M11 ॲज इट इज असेल, म्हणजे हा तुमचा कोफॅक्टर असेल, जे मायनर आला आहे तोच तुमचा कोफॅक्टर असेल. याच्यामध्ये साईन चेंज होईल. 1 + 3 4 होतात, इथे सुद्धा तुमचा तोच असणार आहे. 2 1 3 होतो, 2 2 हा हे होतो पॉझिटिव्ह, 2 3 हा निगेटिव्ह होऊन जाईल, हा 3 1 हा पॉझिटिव्ह राहील, 3 2 हा निगेटिव्ह होईल आणि हा पॉझिटिव्ह होईल. म्हणजे थोडक्यात काय तर M11 M13 M22 M31 आणि M33 हे ॲज इट इज असतील, जो मायनर असेल तोच कोफॅक्टर असणार आहे. परंतु रिमेनिंग जे आहेत त्यांच्यामध्ये फक्त साईन चेंज होईल. जर हा पॉझिटिव्ह आन्सर आला असेल तर निगेटिव्ह मायनर कोफॅक्टर येईल, हा जर निगेटिव्ह आला असेल तर तो पॉझिटिव्ह येईल. म्हणजे साईन चेंज होईल, नॉट निगेटिव्ह. निगेटिव्ह होईल असं नाही म्हणायचं, त्याला असं म्हणायला लागणार की साईन चेंज होईल. येणारा मायनर जर पॉझिटिव्ह आहे तर कोफॅक्टर निगेटिव्ह होईल. मायनर जर निगेटिव्ह असेल तर कोफॅक्टर पॉझिटिव्ह, मायनर पॉझिटिव्ह असेल तर कोफॅक्टर निगेटिव्ह. एवढा त्या ठिकाणी तुम्हाला चेंज जो आहे तो करायचा आहे. मग हे प्रत्येक आता मी काढत बसत नाही, तर सरळ सरळ तुम्हाला एक फॉर्म्युला जो आहे तो जर कळला असेल तो आणखी थोडा डिटेलमध्ये लिहून देतो. म्हणजे तुम्ही त्याला लक्षात जर ठेवला व्यवस्थित तर तुम्ही कधीही कोफॅक्टर चुकणार नाहीत. तुमचे -1/i + j × Mij याच्यावर आपण काढणार कोफॅक्टर्स. आता हे जे पण आपल्याला कोफॅक्टर्स मिळणार आहेत, या कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स मिळतो त्याला आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणतो. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग ते कसं मिळेल बरं मॅट्रिक्स आपल्याला, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर? ज्या ज्या ठिकाणी M111 M12 असं काही आहे ना, तिथे आपण फक्त काय करणार, C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 आणि C33 हे असेल तुमचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. नाउ द इम्पॉर्टंट टर्म इज हिअर. आता इथे आपण इम्पॉर्टंट पॉइंटला आलोय. तो कोणता पॉइंट आहे बघा. आता हे आपण पहिले सुरुवातीला मायनर्स काढले, नंतर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढला. आता परत तुम्हाला सांगतोय की आपण जर शॉर्टकट ट्रिकने जाणार असू तर परत मायनर्स काढत बसायचे नाहीत प्रत्येक ठिकाणी, डायरेक्ट कोफॅक्टर्स काढायचे आणि कोफॅक्टर्स काढले गेले की त्यांचा ट्रान्सपोज घ्यायचा. व्हॉट? द ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. याचा ट्रान्सपोज घेतला म्हणजेच तुम्हाला काय मिळतो, ऍडजॉइंट ऑफ ए. ट्रान्सपोज मिनिंग जो इथे रो दिसतोय त्याला इथे कॉलम करायचा आहे. C11 C12 C13 हा C21 C22 C23 C31 C32 आणि C33. म्हणजे जो त्या ठिकाणी रो होता, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याचे ऍडजॉइंट काढू शकतो. आणि एकदा काय ऍडजॉइंट निघाला तर तुमचा हा जो फर्स्ट मॅट्रिक्स असतो ना, ए मॅट्रिक्स, त्याचा रो घ्यायचा आणि याचा कॉलम घ्यायचा. या दोघींच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम यांचा जर प्रॉडक्ट तुम्ही घेतला तर आपल्याला मिळतो डिटर्मिनंट. म्हणजे एवढा पूर्ण मोठा डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यापेक्षा शॉर्टकट ट्रिकने डिटर्मिनंट काढायचा असेल तर फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम घेतला तर हा पहिला इलेमेंट जो आहे तो A11 × C11 प्लस A12 × C12 आणि प्लस A13 × C13 असं जर केलं तुम्ही फर्स्ट रो फर्स्ट कॉलमने मल्टिप्लाय तर तुम्हाला डिटर्मिनंट मिळतो. आणि एकदा का डिटर्मिनंट मिळाला तर आपल्याकडे A इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1/डिटर्मिनंट ऑफ A × ऍडजॉइंट ऑफ A. या पद्धतीने जे आहे ते आपण त्या मॅट्रिक्सचा जो आहे तो इन्व्हर्स फाइंड करू शकतो. हे आहे आपल्या
इन्व्हर्स काढण्याची जी संपूर्ण मेथड आहे. मग यात फक्त असं नाही की तुम्हाला इन्व्हर्सच विचारला जाईल, तुम्हाला मायनर्स विचारले जाऊ शकतात. कोफॅक्टर्स, स्पेसिफिक इलिमेंटचे मायनर्स, स्पेसिफिक इलिमेंटचे कोफॅक्टर्स हे तुम्हाला काढता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काढायला लावलं की तुम्हाला या इलिमेंटचा जो आहे तो कोफॅक्टर काढायचा आहे, तर तुम्ही ह्या इलिमेंटचा कोफॅक्टर कसा काढणार आहात, C23 या फॉर्म्युल्याने. मग तुम्ही तो इलिमेंटचा कोफॅक्टर काढताना तुम्हाला काय करायला लागणार, तर आपला जो फॉर्म्युला त्यामध्ये मायनर तुम्हाला काढायला लागणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टी शॉर्टकट करायच्या, अगदी इथल्या इथे करून घ्यायच्या. आता समजा A1 काढायचा तर क्रॉस मल्टिप्लिकेशन सबस्ट्रॅक्शन करून तुम्ही जो आहे तो मायनर काढू शकतात, त्याचा कोफॅक्टर काढू शकतात, असंही विचारलं जाऊ शकतं. किंवा तुम्हाला डायरेक्ट ॲडजॉइन काढायचं विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला A इन्व्हर्स जर शॉर्टमध्ये काढायचं असेल, असे मॅट्रिक्स थोडेसे कॉम्प्लिकेटेड टाईपचे येऊ शकतात आणि त्यांचा तुम्हाला जो आहे तो इन्व्हर्स फाइंड करायला लागू शकतो. पुढे बघूयात आता याचं इम्पॉर्टंट आणखी एक महत्त्वाचं, ते म्हणजे ॲप्लिकेशन. आपण आता 2 टॉपिक जे पाहिलेत, मायनर्स, कोफॅक्टर्स, त्यानंतर ॲडजॉइन आणि त्याचा इन्व्हर्स, आणि शिवाय तत्पूर्वी आपण जे पाहिलं होतं डिटर्मिनंट आणि त्याच्या प्रॉपर्टीज, त्या सगळ्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला कुठे होतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर याचं ॲप्लिकेशन जे आहे ते डिटर्मिनंटचं ॲप्लिकेशन तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे 10th स्टँडर्डला, ज्यात तुम्ही क्रॅमर्स रूल वापरून लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत होतात. लिनियर इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केली. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याकरता आपण क्रॅमर्स रूल वापरला होता. आणि आता आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याकरताच अजून एक गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे मॅट्रिक्स मेथड. याच्यात 2 मेथड्स आहेत. मॅट्रिक्स मेथडच्या सहाय्याने सुद्धा आपण हे जे आहे लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करू शकतो. आणि ते लिनियर इक्वेशन सोल्युशन फाइंड करण्याकरता क्रॅमर्स रूल किंवा तुम्ही हे मॅट्रिक्सची मेथड दोघी कोणतेही अप्लाय करू शकतात. ते तुमच्या एक्झाम्पलच्या रिक्वायरमेंटनुसार कशाला तुम्हाला वेळ कमी लागतो ते बघायचं. तर मग आता क्रॅमर्स रूल काय आहे आधी आपण बघूयात. क्रॅमर्स रूलचा मिनिंग काय आहे, तुम्ही ते 10thला त्याचा वापर केलेला आहे, परंतु थोडक्यात बघूयात. समजा त्या ठिकाणी A1x प्लस B1y इक्वल टू C1 असं एक इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन A2x प्लस B2y इक्वल टू C2 असं दुसरं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. हे मी 2/2 साठी घेतोय. 3/3 साठी पण सेम रूल असेल, फक्त व्हेरिएबल 3 असतील. तर इथे सुरुवातीला जे तुम्ही लिहिणार आहात, तुमचं जे पहिलं मॅट्रिक्स आहे त्याला आपण डी मॅट्रिक्स म्हणूयात. तर ते असेल तुमचं A1 B1 A2 B2, हे तुमचं डी मॅट्रिक्स असेल. सॉरी, डी डिटर्मिनंट असेल फक्त, ज्याला आपण डी मानलाय. काय केलंय, फक्त व्हेरिएबलचे कोइफिशियन्स क्रमाने लिहून घेतले. हा तुमचा असेल डी. नंतर आपण dx काढणार. तो काढताना मात्र लक्षात घ्या, इकडनं सुरुवात करायची C1 C2, म्हणजे जो खाली झालाय, हे 4 पैकी आपला x घेतोय ना आपण, ते हा खाली झाला म्हणजे याला सोडून द्या. सुरुवात इकडनं करायची, ज्याच्या जागेवरती हे इकडचा कॉन्स्टंट लिहायचा आहे C1 C2, आणि इकडे B1 B2. आणि हे जर dy काढायचं असेल तर इथे काय येईल, dy काढताना याचा कोएफिशियंट सोडून द्यायचा. इथे येईल A1 A2 आणि C1 C2. हा तुम्हाला या पद्धतीने जे आहे ते dx dy dx dy काढता येईल. आणि क्रॅमर्स रूल काय म्हणतोय आपला, क्रॅमर्स रूल असा आहे की तुम्हाला x जर व्हॅल्यू काढायची असेल तर dx अपॉन d करायचा, y काढायचा असेल तर dy अपॉन d काढायचा आहे. असं याच्यात तुम्हाला x आणि y चे व्हेरिएबल मिळतात. आपण ऍक्च्युली हे दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल किंवा 3 व्हेरिएबल. परंतु इम्पॉर्टंट आहे आपल्याला जास्त 3 व्हेरिएबलचं काढणं, कारण 3 व्हेरिएबलचे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला सहज सोप्या मेथडमध्ये फक्त क्रॅमर्स रूल येते, त्याच मेथडने आपण सहज किंवा मॅट्रिक्स मेथडने. मग जर 3 व्हेरिएबल असेल तर काय होणार आहे, ते फक्त प्लस C1z प्लस C2z इज इक्वल टू D1 आणि हा इकडे D2, म्हणजे 3 व्हेरिएबल झाले. एक्झॅक्टली सेम जायचंय, फक्त लक्षात घ्या इथे dx dy dz कसा लिहायचा बघा. मी थोडं फास्ट घेतो, तुम्हाला आता एक थोडीशी अंडरस्टँडिंग झालेली असावी म्हणून. तर इथे हा B2 हा C2, नंतर इथे C1 सॉरी A1 B1, तिसरं इक्वेशन लिहायचं राहिलं आहे मित्रांनो. थर्ड इक्वेशन लिहायचं राहिलं A3x प्लस B3y प्लस C3z इज इक्वल टू D3 असं तिसरं इक्वेशन घेतलं. तर इथे D कसा येईल बघा आपला. D लिहिताना x y z चे कोएफिशियंट्स A1 B1 C1 A2 B2 C2 A3
B3 C3 आणि मग dx लिहिताना मात्र लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला म्हटलो की जो आपण घेतोय ना स्पेसिफिक नंबरचा dx, तर तो सोडून द्यायचा, त्याच्या जागेवरती हा घ्यायचा d1 d2 d3. हेच जर समजा तुम्हाला dy लिहायचं असेल तर काय करणार आपण, आपलं जे आहे a1 a2 a3 लिहिणार आणि y चा जो आहे त्याच्यामध्ये d1 d2 d3 टाकून द्यायचा. पुढे हेच जर समजा dz लिहायचं असेल तर इथे फक्त काय करायचं आहे, जे आधीचं आहे आपलं ते सेम राहील, फक्त तिसऱ्या जागेवरती म्हणजे d1 d2 d3 येईल. हे तुम्हाला कळावं म्हणून शॉर्टकट थोडंसं लिहिलंय पटकन. आता बघा dx लिहिताना मग हा x चा जो कोएफिशियंट गेला तर त्याच्या जागेवरती हा आपला कॉन्स्टंट नंबर आला. पुढे आपल्या क्रमाने लिहायचं b1 b2 b3 c1 c2 c3. तेच dy लिहिताना परत हा c1 c2 c3. dz लिहिताना आपला a1 a2 a3 आणि इकडे b1 b2 b3. फक्त झेडचा कोएफिशियंटचा कॉलम जो आहे तो तुमचा त्या जागेवरती कॉन्स्टंटचा येतोय. इथे dx लिहिताना x च्या जागेवरतीचा d चा कॉलम येतोय आणि y चा लिहित असताना y च्या कोएफिशियंट जागेवरती तुमचा कॉन्स्टंटचा कॉलम येतोय. अशा पद्धतीने आपण जे आहे ते ग्रामर रूल जो आहे तो अप्लाय करू शकतो. बाकी मग आपल्याला हे माहितीच आहे की x काढायचं असेल तर dx अपॉन d, y काढायचं असेल तर dy अपॉन d, z काढायचं असेल तर dz अपॉन d. हे त्यांचा रेशो घेऊन घ्यायचा आणि तुम्हाला त्यावरून लिनियर इक्वेशन जे आहेत ते डायरेक्ट त्यांच्या x y z च्या व्हॅल्यू मिळतील. एवढं तुम्हाला जास्त विचार झाला नाही, परंतु याच्यावर आधारित अप्लाइड तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते एनडीला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण हे सगळं जे आहे ते डिटेलमध्ये घेतोय. त्यानिमित्ताने टॉपिक पण आपला कव्हर होईल, तुम्हाला त्या प्रकारे अंडरस्टँडिंग पण तुमची होऊन जाईल. दुसरं आहे मॅट्रिक्स मेथड. आपल्याला इक्वेशन तेच इक्वेशन सॉल्व्ह करायला मॅट्रिक्स मेथड पण आहे आणि मॅट्रिक्स मेथडमध्ये दोन मेथड आहेत. एक तुमची इन्व्हर्जिबल मेथड आहे, म्हणजे इन्व्हर्स काढून आपण ती करतो त्याला आपण इन्व्हर्जिबल मेथड आहे. आणि दुसरी आहे रिडक्शन मेथड, त्याला आपण इन्व्हर्जन म्हणूयात, म्हणजे तुम्हाला आणखी तो वर्ड परिचयाचा असेल. इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड या दोघी मेथड आपण जे बघणार आहोत त्याच्यात दोघींपैकी तुम्ही कुठलीही अप्लाय केली स्पर्धा परीक्षणात असं काही ते नियम नसतो की हीच मेथड अप्लाय करा की तीच मेथड अप्लाय करा, कुठलीही मेथड अप्लाय करू शकतो आपण. तर इथे मात्र तुम्हाला काय करायचं आहे, जे दिलेले गिव्हन मॅट्रिक्स असेल ना a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1, दिलेले जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्सला तुम्हाला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायला लागतं. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं तर लक्ष द्या इकडे. सुरुवातीला जे मॅट्रिक्स आहे आपलं एक्स वाय झेडचे कोएफिशियंट ते मॅट्रिक्स म्हणजे आपलं ए मॅट्रिक्स असणार, त्याला आपण ए मॅट्रिक्स मानून घेऊयात. त्याचे कोएफिशियंटचं ते मॅट्रिक्स डायरेक्ट लिहून घेऊयात. त्याला मल्टिप्लाय जे आहे ते अननोन व्हेरिएबलचं मॅट्रिक्स असेल, जे फक्त कॉलम मॅट्रिक्स असेल. अननोन व्हेरिएबल 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, मग हे 2/2चं मॅट्रिक्स येईल आणि हे 3/3चं आपण घेतोय. आणि इकडे कॉलम मॅट्रिक्स असेल कॉन्स्टंट नंबरचं आणि त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं. नंतर मग आपण ह्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करतो, तेव्हा आपण ती रिडक्शन मेथड अप्लाय करतो. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट करून मग त्यात तुम्हाला हे तिघी झिरो झाले की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो मॅट्रिक्सचं, त्याच्यावर तुम्हाला 3 इक्वेशन मिळतात. तुम्हाला झेडची व्हॅल्यू डायरेक्ट मिळते, म्हणजे C3 इथे जे पण तुम्हाला असेल त्याच्यावरून हा झेड मल्टिप्लाय होऊन तुम्हाला डायरेक्ट ती व्हॅल्यू मिळणार. ही व्हॅल्यू याच्यात टाकली की तुम्हाला याची व्हॅल्यू मिळणार, जे टाकली की दोघींच्या व्हॅल्यूज तुम्हाला ही पण मिळणार. म्हणजे तुम्हाला आधी झेड मिळतो, नंतर तुम्हाला हे वाय मिळतो, नंतर एक्स मिळतं. परंतु हे डिपेंड करतं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. तुम्ही कुठलेही 3 इलेमेंट जरी झिरो केलेत, जसे की एका रो मधला एक इलेमेंट झिरो करा, दुसऱ्या रो मधला दुसऱ्या रो मधला 2 इलेमेंट झिरो करा, एक मध्ये काहीच नाही केलं झिरो तरी चालणार आहे. कुठले तरी 3 इलेमेंट ह्या नियमानुसार झिरो झाले पाहिजे. तिथे आपण ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो. ती अप्लाय करून आपण ते रिडक्शन पण ते एक्झाम्पल्स ते सोल्युशन जे त्याचे फाइंड करतो. या पद्धतीने पण आहे. किंवा याला ए मानला, याला एक्स मानला आणि याला बी मानला आणि मग याला सोडवलं, मग एक्स इज इक्वल टू हा ए इनवर्स ऑफ बी तुम्हाला मिळेल. मग त्याचा ए इनवर्स काढला, त्याला याला मल्टिप्लाय केलं, म्हणजे या मॅट्रिक्सचा इनवर्स काढा युजिंग ॲडजॉइंट मेथड किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरा. आणि मग या दोघींचा प्रॉडक्ट घेतला की इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्स नुसार जर 2 मॅट्रिक्स इक्वल असले, एक्स वाय झेड इक्वल टू समजा असं येत असेल d1 d2 d3, तर आपण असं म्हणू शकतो की एक्स इज इक्वल टू d1
वाय इक्वल टू D2 अँड झेड इज इक्वल टू D3. अशा प्रकारे जे आपण एक्स आणि वायचे आणि झेडचे व्हॅल्यू जे आहे ते फाइंड करू शकतो, ती आहे आपली इन्व्हर्जन मेथड. म्हणजे या मेथडने पण तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकतात. अगदी डिटेलमध्ये याचे एक्झाम्पल्स पाहिजे असतील किंवा तुम्हाला पूर्ण डिटेल चॅप्टर हवं असेल मॅट्रासेस, तर याचा एक व्हिडिओ आहे, त्याच्या पूर्ण प्लेलिस्टमध्ये मॅट्रासेस म्हणून व्हिडिओ आहे. तो पूर्ण व्हिडिओमध्ये सगळेच जो चॅप्टर आहे तो पूर्ण कव्हर केलेला आहे. त्यात तुम्हाला डिटेलमध्ये एक्झाम्पल्स पण मिळतील आणि सगळं मिळणार आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. त्यानंतर आणखी आपल्याला ॲप्लिकेशन बघायचे परत डिटर्मिनंटचं. डिटर्मिनंटचे काही ॲप्लिकेशन आहेत. हे जसं मॅट्रासेसचं पाहिलं आहे तसं लिनियर इक्वेशन्समध्येच नाही, तर आपल्या जॉमेट्रिकमध्ये पण त्याचा आपल्याला होतो फायदा. जसं की आपल्याला ग्राफिकली बऱ्याच गोष्टी माहिती आहेत की एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट वगैरे. तर जर आपल्याकडे ग्राफच्या साहाय्याने सोल्युशन काढायचं असेल तर आपण सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन पाहिलेले आहेत 10th स्टँडर्डला. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, त्याच्यात आपण ग्राफच्या साहाय्याने जे आहेत ते 2 पॉईंट एकमेकांना इंटरसेक्ट केलं, म्हणजे याचा अर्थ ते एकाच पॉईंटमध्ये छेदत असतील, इंटरसेक्ट करत असतील, तर तो त्यांचा सोल्युशनचा पॉईंट होता. हे आपण पाहिलेलं आहे 10th स्टँडर्डला. तसंच याचे ॲप्लिकेशन जे डिटर्मिनंटचं सुद्धा जॉमेट्रिकमध्ये पण आहे, ज्याच्यात आपण एरिया ट्रायंगल काढू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करू शकतो. जर समजा आपल्याला त्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेसचे कोइफिशियंट्स दिलेले असतील, आपलं व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, जर आपल्याकडे कोऑर्डिनेट्स असतील दिलेले, तर आपण त्या ट्रायंगलचं जे आहे ते सोल्युशन आपलं एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतो. म्हणजे नुसतं आपल्याकडे दुसरं कुठलीही लेंथ दिलेली नाही, कुठल्याही प्रकारचा बेस दिलेला नाही, अशा वेळेला सुद्धा आपल्याला हे मोठं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला त्याचा एरिया फाइंड करता येतो युजिंग डिटर्मिनंट. या प्रकारचं तुम्हाला व्हर्टायसेस दिलेले असतील ट्रायंगलचे, तर काय फॉर्म्युला आहे त्याला, फक्त एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इन डिटर्मिनंट. तुम्हाला फक्त इथे काय करायचं, त्यांचे कोइफिशियंट्स घेऊन टाकायचे. फक्त एक लक्षात घ्या, हे इक्वेशन तुम्ही कशा स्वरूपाचं वापरता आहात त्याच्यावर डिपेंड करतं. जर इथं तुम्हाला 3 पॉईंट दिलेले आहेत, तर तुम्ही आता इथे 3 पॉईंटनुसार 3 पॉईंट आपल्याला गरजेचे आहेतच. का गरजेचे आहेत? कारण 3 पॉईंटशिवाय ट्रायंगल बनणार नाही. मग 3 पॉईंट जर दिलेले असतील तर पहिल्या रो मध्ये x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 अशा प्रकारे तुम्हाला ते पॉईंट दिलेले असतील. ते पॉईंटवरून तुम्ही डायरेक्टली हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला आणि याचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली. आपल्याला माहिती आहे की एरिया नेव्हर निगेटिव्ह, एरिया हा कधीही निगेटिव्ह नसतो, त्यामुळे आपल्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायला लागते. जरी याचा आन्सर निगेटिव्ह जरी आलं तरी पण तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फायनली लिहिताना पॉझिटिव्ह लिहायला लागणार. हे एक त्याचं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर आहे कंडिशन ऑफ याच्या जे कोलिनियरिटी असण्याचे कंडिशन आहे, म्हणजे 3 पॉईंट जे आहेत ते एकाच रेषेमध्ये आहेत, कोलिनियर आहेत. हे पण जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ती सुद्धा एक आपल्याला ॲप्लिकेशन त्याचं म्हणता येईल डिटर्मिनंटचं. ते कसं चेक करायचं, तर ही जी व्हॅल्यू आहे ती 0 आली पाहिजे. म्हणजे समजा ही व्हॅल्यू 0 येत असेल, x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1, याचा जर डिटर्मिनंट आहे तो जर 0 येत असेल तर समजायचं अशा वेळेला की ते जे पॉईंट आहेत दिलेले तिघी पॉईंट्स हे कोलिनियर आहेत, म्हणजेच एकाच रेषेवरचे तिन्ही पॉईंट आहेत. हा त्याचं एक ॲप्लिकेशन आहे चेक करण्याचं. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मात्र इम्पॉर्टंट आहेत. अशा काही बेसिक गोष्टींची गरज लागते आपल्याला, काही लॉजिकची गरज लागते, तेव्हा आपण ते एखादं इक्वेशनचं सोल्युशन जे आहे ते करू शकतो. त्यानंतर इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन पण आपल्याला डायरेक्ट मिळतं. जर समजा हे आपल्याला कळलं की कोलिनियर आहेत, तर यांचं डायरेक्ट इक्वेशन जर काढायचं असेल तर याला ज्या ठिकाणी तुमचं हे इक्वेशन आहे एक्स वाय झेड, सॉरी आपले दोनच पॉईंट असतात त्या ठिकाणी, म्हणून आपण 2 पॉईंटचं पण काढू शकतो किंवा 3 पॉईंटचं पण काढू शकतो. तर एक्स वाय झेड आणि ते x1 y1 1, x2 y2 1 असे 2 पॉईंट दिलेत. तर अशा वेळेला सॉरी इथे 1 आहे, 2 पॉईंट दिलेले असतील तुमचे, तर एक्स वाय आणि 1, x1 y1 1, x2 y2 1 इक्वल टू 0. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, 2 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत आणि 2 पॉईंटमधून जाणारी जर तुम्हाला त्या लाईनचं स्ट्रेट लाईन काढायची असेल, x1 y1 x2 y2 अशा 2 पॉईंट दिलेले असतील कोऑर्डिनेट्स, आणि जर तुम्हाला याचं इक्वेशन फाइंड करायचं असेल तर इक्वेशन फाइंड करण्यासाठी पण तुम्ही हा डिटर्मिनंटचा वापर जो आहे तो करू शकतो. आपण ते डायरेक्ट पण करू शकतो. आपल्याकडे बरेचसे स्ट्रेट लाईनमध्ये सुद्धा त्याचे ऑप्शन्स आहेत.
पासिंग थ्रू 2 पॉईंटमधून जर एखादी लाईन जात असेल तर आपण अशा वेळेला स्लोप पॉईंट फॉर्म किंवा डबल पॉईंट फॉर्म 2 पॉईंट फॉर्म आहे तो वापरू शकतो. आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्स आहेत स्ट्रेट लाईन काढण्याचे, परंतु एक ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती असावं की डिटर्मिनंटचा वापर करून सुद्धा जर आपल्याकडे 2 पॉईंट दिलेले असतील तर आपण त्या लाईनचं जे इक्वेशन आहे ते फाइंड करू शकतो. अशा पद्धतीने एवढे बरेचसे जे मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंटचे टॉपिक आहेत त्यांच्या आधारावरती आपल्याला जे रिमेनिंग एक्झाम्पल होते, जे प्रिव्हियस इयरला NDAच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत ते पाहून घ्यायचे आहेत. आता ते पुढचे जे सरावासाठी एक्झाम्पल आहेत ते आपण बघणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्यक्ष आपण ते क्वेश्चन्स बघूया जे क्वेश्चन्स या पूर्वीच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. 2025च्या फर्स्ट जे एप्रिलमध्ये झालेली जी एक्झाम होती त्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत. मॅथमॅटिक्समधील आपला जो महत्त्वाचा टॉपिक होता मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंट, यावर जवळजवळ 11 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि त्या 11च्या 11 क्वेश्चन्स आपण आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर बघूयात फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इफ हा तुम्हाला रो मॅट्रिक्स दिलेला आहे. रो मॅट्रिक्स x1 1 1 2 3 4 5 6 7 8 9 असा सेकंड मॅट्रिक्स त्याला मल्टिप्लाय आहे. थर्ड मॅट्रिक्स आहे कॉलम मॅट्रिक्स 1 1 x इक्वल टू सिंगलटन मॅट्रिक्स आहे 45. देन विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅल्यू ऑफ x. तर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे या दिलेल्या मॅट्रिक्सच्या कंडिशनवरून. आता हे तुम्हाला जे काही एक्सप्रेशन दिलेलं आहे, जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते आधी आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. x1 1 दोन कुठल्याही मॅट्रिक्सचा आपण प्रॉडक्ट कसा घेतो हे आपल्याला जर माहिती असेल तर हे त्यांच्यासाठी एक्झाम्पल अगदी इझी होतं. तर काय करायचं इथे बघा, इथे फक्त आपल्याला मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचा आहे. आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतो, तर फर्स्ट रोने याला मल्टिप्लाय केलं तर x × 1 x होईल. 1 × 4 1 × 7 यांची बेरीज आपल्याला करायची असते, म्हणजे 1 × 4. जर तुम्ही प्रॉडक्टचं पूर्ण लॉ पाहिला असेल आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, आपण ज्यात दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कसा घेतात हेही पाहिलेलं आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंटचा पूर्ण पार्ट आणि मॅट्रिसेसचा रिमेनिंग पार्ट जो होता आपला बाकी तो आपण घेतोय. त्यामुळे या दोन मॅट्रिक्सचा जो प्रॉडक्ट आहे तो घेताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम अशा पद्धतीने आपण घेतो. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आपण घेतला तर x × 1 x होईल, प्लस हा 1 × 4 सॉरी करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 × 4 4 होईल आणि प्लस 1 × 7 हा तुमचा 7 होईल. म्हणजे दोघांची जर आपण बेरीज केली तुम्हाला मिळते आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची, तर ती आहे 4 + 7 11 प्लस नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम मध्ये x × 2 2x, पुढे 1 × 5 आणि 1 × 8 या दोघांची जर आपण सम केली तर ती आपल्याला मिळणार आहे 8 + 5 + 13 प्लस पुढे फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे x × 3 3x, 1 × 6 आणि हा 1 × 9 जर आपण केला तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे x × 3 3x प्लस 6 × 1 आणि 6 × 9 हा 15 आणि आपलं जे दुसरं मॅट्रिक्स आहे ते आहे 1 1 x, हे ॲज इट इज लिहायचं इक्वल टू 45. या ठिकाणी तुम्हाला सॉरी 3 एलिमेंट मिळाले फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. कारण आपण शिकलो आहेत की दोन यांचं प्रॉडक्ट घेत असताना याची ऑर्डर जर समजा तुमची आता याची ऑर्डर जी आहे ती 1/3 आहे आणि याची ऑर्डर जी आहे ती 3/3 आहे. तर अशा वेळेला 1/3 तुम्हाला ऑर्डर असलेलं मॅट्रिक्स मिळतं आणि ते मिळालं आहे आपल्याला 1/3चं मॅट्रिक्स x + 11 2x + 13 आणि 3x + 15. आता परत ह्या फर्स्ट रोने फर्स्ट रोला मल्टिप्लाय केलं तर याने याला मल्टिप्लाय केलं तर 1 येईल, म्हणजे x + 11 x + 11 x + 11 प्लस 2x + 13, कारण फर्स्ट रोने फर्स्ट रोला म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 × 1 हा 1 × 1 आणि हा याने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस 3 × x² प्लस 15 × x, हे बघा याने याला मल्टिप्लाय करतोय आपण आणि ह्या सगळी याची जी सिंगलटन मॅट्रिक्स आपल्याला मिळालं आहे ते 45 दिलं आहे. म्हणून बाय इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस यानुसार आपल्याला डायरेक्टली हे इक्वेशन इक्वल मिळणार आहे. मी थोडं शॉर्टकट जातोय आता. x + 2x + 15x तुम्हाला 17 + 18x मिळणार आहे. बघा हा 3x² प्लस त्यानंतर हा 13 + 11 पण होईल. म्हणजे एक पहिले आपण x च्या ज्या टर्म आहेत 15 + 2x 17x + x हा 18x होईल आणि नंतर हा 11 प्लस हा 25
4 मिळणार आहे इज इक्वल टू 0. प्रत्येकाला 3चा भाग जातोय इक्वल टू 0 नाही सॉरी इक्वल टू 45. कारण इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस नुसार हे दोघे इक्वल असतील. आणि पुढे 3 ने जर डिव्हाइड केलं आपण प्रत्येक टर्मला तर 3 ने डिव्हाइड केल्यावर तुम्हाला मिळेल x² प्लस 6x प्लस मी 3 ने डिव्हाइड करतोय 8×24 आणि हा 3×3 याला पण भागवतोय बघा 3×3 आणि 3×5 15. परत हा इकडे आणा म्हणजे x² प्लस 6x प्लस 8 मायनस 15 इज इक्वल टू 0 होईल. मग हा x² प्लस 6x आणि हा 8 मायनस 15 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे -7 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालंय. आणि जर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तर आपल्याला याला सॉल्व्ह करता येतं युझिंग द ट्रायंगल लॉ. तो ट्रायंगल लॉ असा आहे की या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो 7 यायला पाहिजे आणि सम किंवा डिफरन्स हा त्यांचा +6 आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण 7 1 जा 7 मोठ्या साईनला हे जे पॉझिटिव्ह आहे ते देऊ आणि उरलेल्याला निगेटिव्ह म्हणजे 7 -1 -7 येतो आणि 6 7 मधून मायनस केलं तर 6 मिळतोय. याचे फॅक्टर्स पडतात x + 6 आणि हा x - 1 इक्वल टू 0. हा x + 6 सॉरी x + 7 इक्वल टू 0 आणि x - 1 इक्वल टू 0. यावरून x इज इक्वल टू -7 येईल आणि x इज इक्वल टू 1. 2 आन्सर आपल्याला मिळत आहेत परंतु ऑप्शन मध्ये कुठला तरी एकच दिलेला आहे. जो असेल आपल्या ऑप्शन मध्ये आपण तो चूज करणार आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर डी तो 1 आहे म्हणून आपला आन्सर जे x ची व्हॅल्यू जी आहे ती 1 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 बघूयात. काय बघा इफ a इज इक्वल टू y/z(x) zxy xyz. आपल्या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या आहेत मागच्या स्लाइडमध्ये काही लॉ आहेत काही प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यानुसार आपल्याला ह्या गोष्टी काही बघायला लागतात. आता ऑफकोर्स इथे हे जे दिलेलं मॅट्रिक्स आहे ते पाहता क्षणी ओळखता यायला पाहिजे की हे z x x आणि y y दिसतोय म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. मग सिमेट्रिक मॅट्रिक्सशी निगडीत जे आहेत ज्या प्रॉपर्टीज आपल्या असतात त्यांचा आपल्याला या ठिकाणी यूज करायला लागू शकतो. व्हेअर एक्स वाय झेड आर इंटिजर इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणखी महत्वाची गोष्ट आपल्याला ऑर्थोगोनलचं मिनिंग आपण मागच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं आहे. मॅट्रिसेसचा जो टॉपिक आपण पाहिला त्याच्यामध्ये ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कोणाला म्हणतात. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x² + y² + z². तुम्हाला x² + y² + z² ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर इथे 2-3 कन्सेप्ट आहेत त्याच्यापैकी पहिला कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कोणाला म्हणतात. ज्यावेळेला एखादं मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज जो आहे त्याच मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज या दोघींचा प्रॉडक्ट ज्यावेळेला आय येतो. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्स ज्यांचा ते स्वतः मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज यांचा प्रॉडक्ट आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 हे जर येत असेल तर अशा वेळेला हे दोघी मॅट्रिक्स जे आहेत ते ऑर्थोगोनल मॅट्रिक्स त्याला म्हटलं जातं. म्हणजे ते एक मॅट्रिक्स जे आहे ए मॅट्रिक्स हे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असेल. हा एक कन्सेप्ट आहे. आणि जर ते सिमेट्रिक असतील सिन्स ए दिसतो ए इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. जर ते सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तर ऑफकोर्स त्याच्यावर आणखी एक कन्सेप्ट होतो की a² जो आहे तो आय असणार आहे. या दोघींचा जो स्क्वेअर आहे तो आय होईल. म्हणजे ऑफकोर्स या दोघी कन्सेप्टमुळे आपल्याला क्लिअरली एक गोष्ट कळलेली आहे की आपण डायरेक्ट या दोघींचा प्रॉडक्ट जर घेतला a × a तर काय होईल बघा y zx zx y x y z इंटू तेच मॅट्रिक्स त्याच्यासोबत मल्टिप्लाय करतोय आपण कारण a² आहे म्हणून x y z इक्वल टू आय म्हणजे आपला 1 0 0 0 1 0 0 0 1. जर इथे मॅट्रिक्स 3/3 चा आहे तर आपल्याला आय पण 3/3 चाच घ्यायला लागतो. यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा प्रॉडक्ट घेताना आपला काय लॉ आहे. प्रॉडक्ट घेताना आपण काय करतो सरळ सरळ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटची प्रॉडक्ट घेऊन आपण त्यांना सम मध्ये दाखवतो. बघा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा आपला फर्स्ट रो आहे आणि हा आपला फर्स्ट कॉलम y × y y² प्लस z × z z² प्लस x × x x². बघा आता मी जे लिहिलंय ते ऑफकोर्स व्यवस्थित बघा. हा तुमचा पहिला इलेमेंट आला. हा फर्स्ट इलेमेंट आलाय फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला. त्यानंतर इकडे आता एक कॉमन सेन्स वापरायचा मित्रांनो. तुम्ही आता हा किती बी प्रॉडक्ट काढला तुम्हाला इथे मिळणार आहेत टोटल 9 इलेमेंट्स. पण आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आहोत आपण तर अशा ठिकाणी थोडासा कॉमन सेन्स वापरायचा.
हा प्रॉडक्ट घेऊन आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला, फर्स्ट रो सेकंड कॉलम केला, फर्स्ट रो थर्ड कॉलम केला, नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, असे करून आपल्याला टोटल 9 एलिमेंट्स मिळतील. परंतु आपलं ध्येय पूर्ण झालं आहे. इथे आपल्याला विचारलेलं आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. आता ऑफकोर्स हा जो काही येईल त्याच्यासोबत इथे येईल 1 0 0 0 1 0 0 0 1. तर हा आपला करस्पॉन्डिंग एलिमेंट बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसेस आणि हा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे बाय इक्वेशन ऑफ आपला इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसेस. याच्यानुसार आपल्याला हे दोघी जे व्हॅल्यूज आहेत म्हणजे हा x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला डायरेक्टली 1 मिळतो आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आपल्याला विचारलेली होती ती डायरेक्टली शॉर्टकट निघते, संपूर्ण सोडवत बसण्याची गरज नाही. तर x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू 1. ऑप्शन बी इज द आन्सर. चला तर पुढचे क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 तुमच्या लक्षात आणून देऊ शकतो मित्रांनो की इथे हे जे क्वेश्चन्स मी घेतोय हे सर्वच्या सर्व क्वेश्चन जे आहेत ते 2025च्या फर्स्ट झालेली जी एक्झाम होती एप्रिलमध्ये त्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत. अगदी सोपे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले गेलेत. बघा जर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही ऑब्झर्व केला असणार, काय म्हटलंय पहा. कन्सिडर द फॉलोइंग इन रिस्पेक्ट ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दॅट मीन्स डिटरमिनंट नॉट 0, त्याला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे डिटरमिनंट ऑफ m स्क्वेअर इक्वल टू डिटरमिनंट ऑफ m चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअरचा डिटरमिनंट किंवा डिटरमिनंट काढून त्याचा स्क्वेअर, किंवा तुम्हाला दिलेलं आहे पुढचं डिटरमिनंट ऑफ m इक्वल टू m इनव्हर्स ऑफ डिटरमिनंट किंवा डिटरमिनंट ऑफ m इज इक्वल टू त्याचा ट्रान्सपोजचा डिटरमिनंट. हे इक्वल असतात का असे स्टेटमेंटचा मिनिंग आहे. त्यात जे पहिलं स्टेटमेंट तुम्हाला दिसतं एकदम क्लिअरली ही आपली डेफिनेशनच आहे, आपण शिकलोय ते. त्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीज जे आहेत त्यानुसार आपण पाहिलंय की तुम्ही त्याचा दोघांचा प्रॉडक्ट घेतला काय किंवा डिटरमिनंट घेतल्यावर त्यांचा स्क्वेअर केला काय, तुम्हाला आन्सर जे आहे ते सेम मिळतं. कारण एकदम इझी आहे, सरळ सरळ आहे की m a मल्टिप्लाय बाय b जर तुम्ही करत असाल तर इक्वल टू समजा डिटरमिनंट ऑफ ab येत असेल तर हे जर दोघी मॅट्रिक्स आपण सेम घेतले, दोघी डिटरमिनंट जर सेम घेतले तर ऑफकोर्स हा त्याचा जो आहे तो दोघींचा प्रॉडक्ट येईल म्हणजेच a स्क्वेअर हा येईल. याचा अर्थ काय होतो, हा याचा स्क्वेअर आहे म्हणजे दोघी जे आहे ते इक्वल येणार आहे. हे आपण पूर्वी पण पाहिलेलं आहे. सेम तसंच इथे पण आहे बघा. हा ही जे स्टेटमेंट आहे हे तर करेक्ट आहे, परंतु हे स्टेटमेंट मध्ये a रेस टू -1 चा अर्थ होतो की हे 1/m असेल, मग त्याचा तो डिटरमिनंट होईल. म्हणजे हे नॉट इक्वल टू डिटरमिनंट ऑफ m हे सारखं असणार नाही. म्हणून ऑफकोर्स हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. आणि जे पुढचं स्टेटमेंट दिसतंय त्याचा ट्रान्सपोज घेतलाय हे पण आपली प्रॉपर्टी आहे. आपण म्हटलंय की रो आणि कॉलम यांची जर इंटरचेंजिंग केली गेली तर अशा वेळेला डिटरमिनंटची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही, ती रिमेन सेम असते. म्हणून हे पण स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. यानुसार आपला ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर म्हणजे 2C आपला ऑप्शन असेल. 2 स्टेटमेंट जे त्याचे करेक्ट आहेत, एक स्टेटमेंट फक्त रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. इफ f ऑफ थीटा इज इक्वल टू मॅट्रिक्स दिलाय 2/2 चा cos थीटा sin थीटा मायनस sin थीटा cos थीटा, देन व्हॉट इज f ऑफ पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू. आता ऑफकोर्स या ठिकाणी f ऑफ थीटा देऊन ठेवला आहे, आपल्याला फक्त थीटा ऐवजी पाय रिप्लेस करायचा आहे. हा f ऑफ थीटा आहे, ज्या ठिकाणी थीटा आहे त्या ठिकाणी रिप्लेस पाय, साइन पाय, इथे मायनस साइन पाय आणि हा कॉस पाय. बाकी आपल्याला हे सगळं माहिती आहे. कॉस पाय जो आहे तो -1 येतो, साइन पाय 0, मायनस साइन पाय जो आहे तो सुद्धा 0 आणि कॉस पाय हा -1 येतो. हे तुमचा f ऑफ पाय आलाय आणि त्यांचं म्हणणं आहे की त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. म्हणजे दोघींचा मल्टिप्लिकेशन करायचं. याचा जर स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला दोघी मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट काढायचा आहे. म्हणजे -1 0 0 -1 हेच मॅट्रिक्स परत त्याच मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे, कारण त्याचा स्क्वेअर घेतोय आपण म्हणून. बाकी मग आपल्याला ही माहिती आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम याच्याने याला मल्टिप्लाय केलं तर 1 + 0, फर्स्ट रो सेकंड कॉलम मायनस हा 0 + 0, नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 × -1 0 0 × 0 0, नंतर सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 0 0 आणि हा मायनस × -+1. फायनली तुम्हाला मिळाला आहे 1 0 0 1. अगदी इझी क्वेश्चन्स हे होते. तुमचं फायनल आन्सर आहे 1 0 0 1 आणि तो आहे आपला ऑप्शन नंबर डी. चला तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. If a is equal to 1 2 2 2 1 2 2 2 1, then what is a square minus 4a equal to where I3 is the identity matrix of order 3. जे ऑप्शन मध्ये आपल्याला I3 दिलेला आहे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ज्याची ऑर्डर 3 आहे. ऑप्शन ए आहे -5 I3, बी -I3
I3 आणि D5 I3. अगदी खूप सोपे एक्झाम्पल्स 2025च्या याच्यामध्ये विचारले गेलेले आहेत मॅट्रिक्स आणि याच्यावरती डिटर्मिनंटवरती. तर हे पण इझीच आहे, हे सहज सॉल्व्ह तुम्ही पण करू शकतात. ए मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला फक्त त्यांनी A² -4A हे विचारलेलं आहे, फाइंड करायला लावलं आहे. A² काढायचं आहे म्हणजे ते तुम्हाला ते मॅट्रिक्स दिलेलं आहे A1 2 2 2 1 2 2 2 1. याला त्याच मॅट्रिक्सने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला A² मिळणार आहे. आणि आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो हे आपल्याला माहिती आहे. आणि हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्यांना थोडंसं शॉर्टकट सोडण्याचा प्रयत्न करायचा, कारण खूप जास्त लॉंगेस्ट मेथडने जायचं नाही, कारण आपल्याला ऑप्शन दिलेले असतात आणि आपला ऑप्शनचा आपल्याला अंदाज येऊन जातो की ते आन्सर काय येऊ शकतं. तर बघा इथे यांचं प्रॉडक्ट घेताना एक लक्षात असं येतं की हे नंबर रिपीटेड होत आहेत बघा. 1 × 1 2 × 2 2 × 2, कारण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेतो आपण. तर याचा आन्सर तुम्हाला डायरेक्ट 9 मिळत आहे. 1 × 1 + 2 × 2 4 + 4 4 + 4 + 1, म्हणजे हा पहिला एलिमेंट तुम्हाला 9 मिळतोय. त्यानंतर बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम हा जर एलिमेंट घ्यायचा असेल तर 1 × 2 2 × 1 2 × 2, तर हे तुम्हाला टोटली 8 आन्सर मिळत आहे बघा. 2 × 1 केल्यानंतर 2 मिळेल, 2 + 8 2 4 झाला, आणि 2 × 2 4 म्हणजेच 4 + 4 8. तसंच तुम्हाला इथे 8 मिळेल. असंच तुम्ही सेकंड रो फर्स्ट कॉलम घेतला तुम्हाला हा 8 मिळणार. परत सेकंड रो सेकंड कॉलम घेतला, परत 2 × 2 1 × 1 2 × 2 तुम्हाला हा 9 मिळेल. नंतर हा रो हा कॉलम घेतला तर इथे 8 मिळणार आहे. हा इथे परत 8 8 आणि 9 असं मिळेल. आणि मायनस याला 4 ने मल्टिप्लाय जर केलं आपण तर हे मॅट्रिक्स असेल 4 4 2 8 4 2 8 4 2 8 4 1 4 4 2 8 8 8 आणि हा 4. यातनं सबस्ट्रॅक्ट करा. 9 - 4 5 8 - 8 8 - 8 सारखं दिसतं बघा. 0 0 0 5 0 0 0 5 असं मिळतं आहे. आणि फायनली आपण जर 5 कॉमन काढला तर इथे 1 0 0 0 1 0 0 0 1 असं मिळतं आहे. आणि हा आपला I3 आहे. म्हणजेच आपल्याला 3/3चं आयडेंटिटी मॅट्रिक्स ते मिळालं आहे, म्हणजे 5 × I3 असा ऑप्शन डी जो आहे हे आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. इफ A = XYZ YZX ZXY. मागे आपण जे एक एक्झाम्पल पाहिलंय त्या एक्झाम्पलमध्ये पण हेच मॅट्रिक्स दिलं होतं आणि इन्फॉर्मेशन पण अशीच दिलेली होती. व्हेअर XYZ आर इंटिजर्स इज अन ऑर्थोगोनल. इथे पण म्हटलंय ऑर्थोगोनल. आणि आपण आता जस्ट शिकलोय की ऑर्थोगोनलचा जो मिनिंग आहे तो म्हणजे A² = I असणार आहे. म्हणजे मिनिंग आपला ऑर्थोगोनलचा हा आहे A × A ट्रान्सपोज. A × A चा ट्रान्सपोज = तुम्हाला I मिळतो. आणि सिमेट्रिक असल्यामुळे हे मॅट्रिक्स सिमेट्रिक असल्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो की ते A² = I आहे. म्हणजे डायरेक्टच आन्सर मिळाला आहे A² = I, कारण त्यांनी आपल्याला व्हॉट इज A² असं विचारलंय. I आहे म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स. ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्याला डायरेक्ट मिळतो आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. इफ डेल्टा इज इक्वल टू एक मॅट्रिक्स दिलेला आहे ABCDEFGHI. त्यात कॅपिटल ABCD जे दिसत आहेत ABCD आणि G आर द को फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स. आता को फॅक्टर आपल्याला माहिती असायला पाहिजे, आपण शिकलोय यापूर्वी आपल्या थिओरिटिकल पार्टमध्ये. त्यात ABCD हे स्मॉल g जे दिसत आहेत रिस्पेक्टिव्हली, देन यांचे ते को फॅक्टर्स आहेत ते लक्षात घ्या. देन व्हॉट इज द स्मॉल b कॅपिटल B यांचा प्रॉडक्ट प्लस C × कॅपिटल C मायनस T × कॅपिटल D मायनस G × कॅपिटल G = याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तत्पूर्वी आपल्याला को फॅक्टर्स काढणं गरजेचं आहे. पण त्यात काय म्हटलं बघा, या एलिमेंटचा को फॅक्टर हा आहे, या एलिमेंटचा को फॅक्टर हा आहे, या एलिमेंटचा को फॅक्टर हा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं त्या एलिमेंटची पोझिशन चेक करायला लागणार, कोणत्या पोझिशनला दोन एलिमेंट आहे. आता ABCD यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्यानुसार आपल्याला बघा आता क्वेश्चन नंबर 7चं सोल्युशन पाहूयात. तर इथे हा जो कॅपिटल A आहे तो जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्यात फर्स्ट रो फर्स्ट कॉलम जो आहे ज्याच्यातली त्याची पोझिशन आहे म्हणजे त्याचा स्क्वेअर येईल. म्हणजे त्याचा मायनर जो आहे तोच त्याचा को फॅक्टर असतो. म्हणजेच काय येईल EI - HF. याचं काम संपलं इथे. पुढे B काढायचा असेल, B ची पोझिशन चेक करा. B हा B चा तो को फॅक्टर आहे कॅपिटल B. त्याची पोझिशन आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 + 2 जो आहे तो काय होतोय 3, म्हणजे क्यूब झाला. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला मायनस साइन असायला पाहिजे. मग मायनस साइन असण्यासाठी आपण काय करणार, तर हा रो हा कॉलम गेला या दोघींचा प्रॉडक्ट घेतला DI. अधिक माहिती करता थिओरिटिकल पार्ट पुन्हा एकदा बघा जर तुम्हाला कळत नसेल तर तो त्या ठिकाणी बरोबर समजून जाईल. त्यानंतर C कॅपिटल C सुद्धा त्याची पोझिशन चेक करा. फर्स्ट रो थर्ड कॉलम दोघांची सम 4 होते. म्हणजे जो मायनर आहे तोच को फॅक्टर असणार त्याचा.
म्हणून हा रो हा कॉलम गेला तर इथे येईल DH मायनस GE. त्यानंतर D, कॅपिटल D ची पोझिशन, आता स्मॉल d ची पोझिशन बघा काय आहे. हा रो आणि हा कॉलम म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजे 3 आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे मायनस येईल निगेटिव्ह. इथे जे एलिमेंट आहेत उरलेले ते B इंटू I मायनस C इंटू H. आणि लास्ट जो G आहे कोफॅक्टर स्मॉल g चा, तर इथे हा जो एलिमेंट आहे हा थर्ड रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे ना. थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम, हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये होता, सॉरी पहिला हा. तर हा जो आहे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आहे, म्हणजे जी चे जे उरलेले फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे फोर्थ त्यांची सम होते, म्हणून जे ॲज इट इज राहील जो मायनर असतो तोच तुमचा कोफॅक्टर असेल. या पद्धतीने आपल्याला ह्या सगळे मिळून गेल्या व्हॅल्यूज. आता याच्यात ठेवायच्या फक्त B इंटू कॅपिटल B प्लस C इंटू कॅपिटल C मायनस D इंटू कॅपिटल D मायनस G इंटू कॅपिटल G इज इक्वल टू, याला मी सॉल्व करतोय, इक्वल टू काय होईल बघा, स्मॉल b मल्टिप्लाय बाय हा निगेटिव्ह आहे म्हणून मायनस DI मायनस साईन ओव्हरऑल बाहेर कॉमन असेल ती आपली मायनस साईन. ठीक आहे, B नंतर मल्टिप्लाय करूयात आपण. आधी मायनस हा मायनस B DI मायनस GF प्लस C इंटू काय तो DH मायनस GE, पुढे मायनस स्मॉल d आणि हा मायनस आहे म्हणून हा प्लस होऊन जाईल DBI मायनस CH. पुढे मायनस G आणि हा G नंतर हा आहे कॅपिटल G BF मायनस EC. करायला सिम्प्लिफाय, हा मध्ये मल्टिप्लाय केला तर काय येईल BDI मायनस मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला प्लस BGF प्लस CDH मध्ये मल्टिप्लाय करतोय फक्त, बाकी काही नाही. इथे C मायनस CEG, त्याला थोडं क्रमाने लिहूयात आपण अल्फाबेटिकली. हा BDI मल्टिप्लाय केला तर CDH मायनस हा BG आणि हा इथे मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस केल्यानंतर CGE, मी थोडं क्रमाने पण लिहून घेतलं. CEG म्हणजे आपल्याला सापडेल लगेच त्या ठिकाणी, सगळे क्रमाने लिहिल्यावरती लवकर आपल्याला मिळतं. बघा इथे हा प्लस आहे, हा मायनस आहे, बघा प्लस मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे दिसत आहेत. BGF कुठे आहे, हा बघा BGF, हा ॲक्च्युली हा H लिहिला गेला आहे, हा B आहे. BGF गेट कॅन्सल. CDH हा इथे हा मायनस होता, मायनस साईन द्यायची राहिली, इथे निगेटिव्ह साईन कंटिन्यू, हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह कॅन्सल. CEG आणि हा CEG इथे हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस झाला आहे, म्हणजे CEG गेट कॅन्सल. तर फायनली आपल्याला मिळतोय 0, म्हणजे आपला ऑप्शन ए जो आहे तो या ठिकाणी म्हणता येईल, ऑप्शन नंबर A 0. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 8. हा पण इझी होता, फक्त कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं होतं तुम्हाला, बाकी फार जास्त त्याच्यात काही करायची गरज नव्हती, फक्त कोफॅक्टर्स तुम्हाला काढता आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 8. काय म्हटलंय पहा, क्वेश्चन नंबर 8. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द डिटर्मिनंट. तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे डेल्टा. काय बघा डिटर्मिनंट, डेल्टा इज इक्वल टू K इंटू K प्लस 2, 2K प्लस 1 1, 2K प्लस 1, K प्लस 2 1, 3 3 1 असं एक डिटर्मिनंट दिलेलं आहे. याला सॉल्व्ह करायला लागणार आपल्याला. आधी याला सॉल्व्ह करूयात आणि मग तो जो त्यांनी जे म्हटलं, ही जी कंडिशन दिसते की डेल्टा इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0, तो काय येतो त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्याला आपण पहिले सॉल्व्ह करून घेऊयात. कसं सॉल्व्ह करतो आपण, फर्स्ट जो नंबर आहे फर्स्ट रो डिटर्मिनंट 3/3 चं सॉल्व्ह करतोय आपण, आणि आपण हे पाहिलंय मित्रांनो ऑलरेडी. थोडंसं शॉर्टकट जायला पाहिजे आपण आता, कारण इझी नंबर्स असतात ते फार जास्त हार्ड नंबर नसतात. हा एलिमेंट घेतला, नंतर यांचा प्रॉडक्ट घेतो आपण, तो येईल K प्लस 2 मायनस 3 इंटू 1 3, मायनस साईनने आपण सुरुवात करतो. सेकंड नंबर आपला हा असतो K प्लस 1 आणि त्याला मल्टिप्लाय, हा रो हा कॉलम गेल्यावरती हे एलिमेंटचा क्रॉस घ्यायचा असतो
2k प्लस 1 मल्टिप्लाय बाय 1 जर केला आपण तोच मिळतो 3 × 1 हा -3 होणार. पुढे प्लस साईन हा इलेमेंट घेतो आपण 1 त्याला मल्टिप्लाय हे दोन इलेमेंट्स 3 2 जार 6k प्लस 3 1 जार 3 आणि हा 3k -3 2 जार 6 मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी 6 जो आहे तो निगेटिव्ह झाला आहे. करा याला सिम्प्लिफाय. याच्याने याला मल्टिप्लाय केलं तर k × k हा k स्क्वेअर आणि हा k क्यूब होईल. जर समजा मी याला या सगळ्यांनी मल्टिप्लाय जर केलं तर ठीक आहे. आपण थोडंसं लॉंगेस्ट जाऊयात, तुम्हाला असं कळणार नाही. थोडंसं शॉर्टकट गेलो तर डायरेक्टली आपण याला k ने मल्टिप्लाय केला k स्क्वेअर प्लस 2k मल्टिप्लाय बाय k होईल आणि हा 2 - 3 जो आहे -1 येईल -k प्लस 2 मायनस. आता इथे परत हा 2k प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2k प्लस -2 येईल इथे 1 - 3 केल्यानंतर प्लस हा तोच राहील 6k - 3k केलं तर तुम्हाला 3k मिळतोय आणि हा 3 - 6 केल्यावरती -3 मिळतोय. करूयात सिम्प्लिफाय थोडंसं अजून. k ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, इथे k क्यूब होईल. याला मल्टिप्लाय केलं तर हा प्लस 2k स्क्वेअर होईल. मायनस याने मल्टिप्लाय केलं तर k स्क्वेअर होईल. याने केलं तर -2k होईल. मायनस साईन त्याला मल्टिप्लाय झाल्यानंतर त्या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेतोय आपण. मायनस साईन बाहेर आहे म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट टाका. 2k मल्टिप्लाय 2k 4k स्क्वेअर होईल. याने याला मल्टिप्लाय केलं तर -4k होईल. याने याला केलं तर 2k - 2 होईल. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि हा प्लस 3k -3 होता तसाच ठेवायचा. इक्वल टू हा k क्यूब हा 2k स्क्वेअर - k स्क्वेअर प्लस k स्क्वेअर येईल मायनस हा 2k ॲज इट इज मायनस हा मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय करतोय 4k स्क्वेअर होईल मायनस हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला प्लस 4k हा मायनस आणि हा -4k आणि प्लस 2k हा 2 होऊन जाईल. मी त्याला आधीच 2 लिहून टाकतो. -2k आणि त्याला मल्टिप्लाय केल्यावरती हा मायनस प्लस झाला आणि हा प्लस मायनस मल्टिप्लाय मायनस केल्यानंतर प्लस 2 होईल आणि हा प्लस 3k - 3 इक्वल टू एकदा परत हा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोएफिशिएंट हे इक्वल वाटतात त्यांचे जे हे दिसतात आपल्याला व्हेरिएबल्स k ते आपण त्या ठिकाणी एकत्र करूयात. तर k स्क्वेअरचे दोन टर्म आहेत इथे काय येईल मग -3k स्क्वेअर. त्यानंतर k च्या ज्या दोन दिसत आहेत हा k कॅन्सलच झाला बघा 2k मायनस प्लस कॅन्सल झाला तर उरला फक्त 3k आणि पुढे कॉन्स्टंट नंबर मध्ये फक्त हा +2 आणि हा -3 दिसतोय इथे मग -1. आणि जर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल a - b ब्रॅकेट क्यूबचा तर तो आहे a क्यूब -3 a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. तर हा फॉर्म्युला बनतोय बघा इथे मित्रांनो. कारण इथे a ऐवजी फक्त k घ्या आणि b ऐवजी जर 1 घेतला तर हा फॉर्म्युला बनतोय. म्हणजेच मग हे k - 1 ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला बनतोय. a - 1 ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. त्याच्यामुळे ऑफकोर्स हे डायरेक्टली तुम्हाला हे मिळालं. आता डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली. डेल्टा मीन्स तो जो डिटरमिनंट आपल्याला दिलेला होता तो आपल्याला डायरेक्ट मिळाला आहे सिम्प्लिफाय केल्यानंतर k - 1 ब्रॅकेटचा क्यूब. आता बघूयात आपण त्याच्या कंडिशन ज्या दिल्या आहेत. डेल्टा इज पॉझिटिव्ह. फर्स्ट कंडिशन बघा काय, डेल्टा इज पॉझिटिव्ह. आता डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे याचा अर्थ काय होतो, डेल्टा जो आहे तो म्हणजेच k मायनस डेल्टाची व्हॅल्यू आपली निघाली म्हणून आपण डायरेक्ट ठेवायला हरकत नाही. डेल्टा k - 1 ब्रॅकेट क्यूब इज पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह कधी येईल, जेव्हा ब्रॅकेटचा क्यूब जो आहे निगेटिव्हचा क्यूब हा निगेटिव्ह असतो आणि पॉझिटिव्हचा क्यूब सुद्धा पॉझिटिव्ह असतो. मग हा जर क्यूब पॉझिटिव्ह यायला पाहिजे तर मग तुम्हाला ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. म्हणजे मग k जो आहे तो 1 पेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. म्हणजे k इज ग्रेटर दॅन 1 हे तेव्हा पॉसिबल आहे. सेकंड कंडिशन जी आहे ही जी व्हॅल्यू आहे ही निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह येईल म्हणजेच केव्हा येईल ती निगेटिव्ह, जेव्हा k जो आहे तो लेस दॅन 1 असेल. कारण निगेटिव्हचा जो स्क्वेअर आहे क्यूब आहे तो निगेटिव्ह असला पाहिजे आणि तो केव्हा येईल जेव्हा ही व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल म्हणजे k इज लेस दॅन 1 असेल. आणि ही व्हॅल्यू जी ती एक्झॅक्टली 0 त्या वेळेला येईल ज्या वेळेला k - 1 0 असेल आणि k - 1 0 म्हणजेच k = 1 असेल. तर ही ऍक्च्युली ही कंडिशन आहे. k ग्रेटर दॅन 1 पाहिजे होता, k लेस दॅन 1 पाहिजे होता आणि k = 1 पाहिजे होता. पण इथे k ग्रेटर दॅन 0, k लेस दॅन 0 आणि k = 0 दिलाय. म्हणून तिघीही स्टेटमेंट ज्या आहेत त्या रॉंग आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर ए जो आहे नन हे आपला आन्सर असणार आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ डिटरमिनंट दिलाय 2
3 प्लस आय मायनस 1, 3 मायनस आय 0, मायनस आय मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस आय 1 इक्वल टू ए प्लस आय बी, वेअर आय इज अंडर रूट -1. हे कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये त्याचा आन्सर येत आहे. आणि इथे हा जो डिटर्मिनंट दिला याच्या आत जे आय दिसतो तो म्हणजे इमॅजिनरी नंबर असतो, तो आपला स्क्वेअर रूट ऑफ -1 असणार आहे. अँड देन व्हॉट इज ए प्लस बी इक्वल टू, तुम्हाला ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ऑप्शन दिलेत -10, -6, 0 आणि 6. तर त्याला बघूयात क्वेश्चन नंबर 9चा आन्सर. सुरुवातीला तर आपला दिलेला जो पण डिटर्मिनंट असेल तो सॉल्व्ह करायला लागणार, तर तो आपण आधी सॉल्व्ह करून घेऊयात आपल्या नेहमीच्या मेथडने. हे थोडंसं आपण फास्ट जाऊयात कारण आपल्याला माहिती आहे की डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह केला जातो. फर्स्ट नंबर घ्यायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला की क्रॉस केल्यानंतर हा 0 येईल. आणि ह्या दोघींचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर इथे मायनस साईन जर कॉमन काढली गेली तर हा आय प्लस 1 होईल. मग तो मायनस साईन आणि ही मायनस साईन आपल्या आधीची ती प्लस होऊन जाईल आणि हा आय स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर येईल. मायनस साईनने आपण सुरुवात करतो. नंतर सेकंड नंबर हा घेतोय आपण 3 प्लस आय मल्टिप्लाय बाय हा रो हा कॉलम गेला तर इकडे येईल 3 इंटू 3 मायनस आय 3 मायनस आय इंटू 1 1ने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला 3 मायनस आय मिळणार आहे. त्यानंतर हा या नंबरला मल्टिप्लाय केला तर हा मायनस प्लस होऊन जाईल आणि आय -1 होऊन जाईल. कारण हा जो नंबर आहे -1 याला मल्टिप्लाय केला तर मायनस आय होईल आणि हा +1 होईल. परंतु मायनस साईन ऑलरेडी बाहेर होती, त्याच्याने मल्टिप्लाय केल्यावर आणखी त्यांच्या साईन चेंज होतील. पुढे -1 येईल कारण इथे -1 आहे, +1 राहिला असता प्लस -1 राहिला असता, परंतु आपण त्याला इथे ऑलरेडी मायनस साईन असल्यामुळे हा मायनस साईन या ठिकाणी येईल. आणि मध्ये हा रो हा कॉलम गेल्यानंतर उर्वरित इलिमेंट जे त्यांचे प्रॉडक्ट घ्यायला लागणार. 3 इंटू -1 हा -3, 3 इंटू आय म्हणजे -3i, मायनस आय इंटू -1 प्लस आय आणि मायनस आय इंटू -आय प्लस आय स्क्वेअर आणि हा 0 इंटू -1 0. पुढे सिम्प्लिफाय करूयात. हा 2 आय स्क्वेअर जो आहे तो -1 आहे आणि 1 चा स्क्वेअर 1च असणार आहे. -3 प्लस आय होईल, हा मायनस आय प्लस आय गेट कॅन्सल. 3 - 1 2 येईल, मायनस हा इथे -3 आणि हा -2i होईल आणि हा -1 होईल कारण आयचा जो स्क्वेअर आहे तो -1 येतो. इक्वल 2 इंटू हा -1 -4 डायरेक्टली यायला हरकत नाही. हा मध्ये मल्टिप्लाय केला 2 3 जार 6 मायनस साईनने मल्टिप्लाय केलं मायनस हा 2 आणि हा आय तर मल्टिप्लाय होईल. मायनस हा -3 -1 -4 होईल आणि मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यावरती +4 होऊन जाईल आणि हा मायनस मायनस परत प्रॉडक्ट 2i पॉझिटिव्ह होऊन जाईल. पुन्हा बघा हा -4 +4 गेट कॅन्सल, -2i + 2i गेट कॅन्सल, -6 तुम्हाला फायनली मिळाला आहे. परंतु हा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे आणि हा आपल्याला दिलेला आहे a + ib. जर आपण इक्वेट केलं बाय इक्वेटिंग रिअल पार्ट आहे -6 आणि इमॅजिनरी पार्ट आहे 0 आणि या दोघांची आपल्याला सम करायला लावली म्हणजे -6 + 0 तुम्हाला -6च मिळणार आहे. म्हणून आपला ऑप्शन बी जो आहे तो या ठिकाणी आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 हा खूपच इझी आहे, अगदी थोडक्यात त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. एकदम इझी क्वेश्चन आहे. तो कसा बघा. इफ a² + b² + c² = 0 हे तेव्हाच पॉसिबल आहे 3 कुठल्याही अशा नंबरचा किंवा मॅट्रिक्सचा जो स्क्वेअर आहे अँगलचा जो स्क्वेअरची सम आहे ती 0 तेव्हा येऊ शकते कारण अँगल आहेत ते इथे ABC दिलेले आहे आपल्याला. त्यांच्या स्क्वेअरची जी सम आहे ती 0 त्याच वेळेला शक्य आहे ज्या वेळेला A, B आणि C हे तिघींचे व्हॅल्यू जे आहेत ते 0 असतील, त्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि मग ऑफकोर्स जरी ते आपण 0 ठेवला या मॅट्रिक्स मध्ये 1 cos 0 C 0 आहे, B 0 आहे, cos हा 0, हा 1, हा 0, हा इथे सुद्धा 0, cos 0 आणि हा 1 ठेवला आणि आपल्याला माहिती आहे cos 0 1 येतो म्हणजे हा 1 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 या प्रकारे तुम्हाला हे जे डिटर्मिनंट मिळत आहे यात सगळे एलिमेंट्स 1 आहेत. आणि आपण एक प्रॉपर्टी पण शिकलेलो आहोत की जर समजा आपल्याला एकाच डिटर्मिनंट मध्ये 2 रोज किंवा 2 कॉलम जर इक्वल असतील तर आपल्याला त्याची व्हॅल्यू जी आहे ती डायरेक्टली 0 येते. म्हणून आपला आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर बी 0 असणार आहे. लास्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 11. इफ ओमेगा इज अ नॉन रियल क्यूब रूट ऑफ युनिटी देन व्हॉट इज रूट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. तुम्हाला ओमेगा जो आहे तो क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे जर ओमेगा क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर यात बरेचसे कन्सेप्ट आहेत.
ओमेगा क्यूब हा 1 असणार, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 असणार आहे. असे आपले कन्सेप्ट आपण जे आहेत ते यापूर्वी कॉम्प्लेक्स नंबरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. त्या साहाय्याने जे आहे ते आपण पुन्हा एकदा बघूयात की हे जे डिटर्मिनंट ते कसं सॉल्व्ह करायचं. तर बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, असं जे काही डिटर्मिनंट दिलेले असतात त्यांच्यावरती काहीतरी ऑपरेशन अप्लाय करायची गरज आपल्याला भासते, कारण डायरेक्ट जर ते येत नसेल तर अशा वेळेला तर कसं बघा, हा इक्वल टू 0 दिलाय आणि जर तुम्ही पूर्ण पाहिलं व्यवस्थित तर इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इथे पण आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इथे पण आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्रत्येक याच्यातनी बेरीज केली, सम केली तर तुम्हाला या ठिकाणी 1 प्लस ओमेगा स्क्वेअरचा कन्सेप्ट जो आहे तो मिळतोय. मग अशा वेळेला काय करायला लागणार, तर इथे आपल्याला एक अप्लाय करायला लागणार C1 चेंजेस टू, म्हणजे फक्त कॉलम नंबर 1 आपण असा चेंज करूयात की जेणेकरून तिघी कॉलमची जी आहे ती सम करूयात. आणि आपण हे प्रॉपर्टीज मध्ये शिकलो आहोत डिटर्मिनंटच्या की आपण अप्लाय करू शकतो त्या ठिकाणी कुठल्याही कॉलमला किंवा कुठल्याही रोला या प्रकारे. तर मग हा फक्त कॉलम नंबर 1 मात्र बदलणार आहे, बाकी सगळं ॲज इट इज असेल. मग कॉलम नंबर 1 कसा बदलतोय बघा, x प्लस 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, फक्त कॉलम नंबर 1 असा बदलेल आणि हे ॲज इट इज असतील ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. पुढे तसंच इथे पण ओमेगा प्लस एक्स प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 या दोघांची तिघांची सम करून टाकायची. नंतर हा एक्स प्लस ओमेगा स्क्वेअर आणि हा 1 ॲज इट इज असेल. एक्झॅक्टली सेम वे ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स प्लस ओमेगा हा असाच असेल आणि हे बाकी हे बघा 1 एक्स प्लस ओमेगा इक्वल टू 0. पुढे आपल्याला काय करायचंय बघा, आता हा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर या सगळ्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते डायरेक्टली 0 आहेत, म्हणून इथे फक्त डायरेक्ट एक्स असं मिळणार आहे फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट्स. सेकंड कॉलम मध्ये ओमेगा एक्स प्लस ओमेगा स्क्वेअर 1 असं मिळेल. थर्ड मध्ये ओमेगा स्क्वेअर 1 आणि एक्स प्लस ओमेगा असं मिळणार आहे आणि हे आपल्याला 0 दिलेला आहे. अजून एक प्रॉपर्टी आपण शिकलोय, ती प्रॉपर्टी अशी आहे की कुठल्याही कॉलम मध्ये सारखे एलिमेंट असतील किंवा रो मध्ये सारखे एलिमेंट असतील, एकाच रो मध्ये एकाच कॉलम मध्ये किंवा 2 मध्ये 3 मध्ये जरी असतील तरी पण, परंतु ते एक सारखे असले पाहिजेत. तर अशा वेळेला आपण त्याला बाहेर कॉमन काढू शकतो. एका कॉलम मधून एक आपण वेगवेगळा करू शकतो. तर मग याला डिटर्मिनंटच्या बाहेर कॉमन काढला तर इथे 1 राहील, 1 1 1. इथे बाकी जे ॲज इट इज असेल ओमेगा प्लस ओमेगा एक्स प्लस ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा स्क्वेअर 1 आणि एक्स प्लस ओमेगा. असं का केलंय, कॉमन का काढलंय, कारण इथे 2 रिलेशन्स तुम्हाला मिळतात, 2 यांचा प्रोडक्ट तुम्हाला 0 मिळतोय. डिटर्मिनंट सुद्धा एक व्हॅल्यूज आहे, आपण शिकलोय डिटर्मिनंटच्या डेफिनेशनच्या वेळेला. तर ही पण एक व्हॅल्यू आहे, ही पण एक व्हॅल्यू आहे. 2 व्हॅल्यूंचा जो प्रोडक्ट आहे तो 0 त्याच वेळेला येऊ शकतो जेव्हा दोघींपैकी एक व्हॅल्यू जी आहे ती 0 असणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू जी आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू मिळते ती म्हणजे 0 आणि आपला ऑप्शन जो आहे ऑप्शन नंबर ए त्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू जे आहे ते 0 मिळतो आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2025च्या एप्रिल मध्ये जी झालेली NDA आणि NA एक्झाम होती त्या एक्झाम मध्ये टोटल 11 जे एक्झाम्पल्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट विचारले गेलेले होते. ते सगळे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन.